तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास नियम घालून दिलेले पहिल्या दिवशी कीर्तन करायचं असेल मग तो उत्सव कोणत्याही निमित्ताचा असो, महिन्याचा उत्सव असो, 3 दिवसाचा, 4 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, कोणताही उत्सव असे नका, त्यात प्रथम दिवसाची सुरुवात करत असताना ही नामपर या अभंगातून सुरुवात करायची असते. नामाचा महिमा गायलेला, नामाची एकनिष्ठता सांगितलेली, नामाचं महत्त्व सांगितलेलं, नामाचे फायदे सांगितलेलं, जे जे काही अभंग असतील ते अभंग आजच्या दिवशी म्हणजे प्रथम क्रमांकाचा प्रथम उत्सवातील पहिल्या दिवशी तो अभंग कीर्तन सेवेसाठी घ्यावा. वारकरी संप्रदायाचं आपल्याकडं जी काही मर्यादा आहे, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने जी काही मर्यादा घालून दिली ती अलिखित मर्यादा आहे. तरी पण परंपरेचं उल्लंघन आपल्याकडून होऊ नये म्हणून मी हा नामदेव महाराजांचा एक नाम महात्म्य सांगणारा अभंग घेतलेला आहे. तसं इथं आल्यापासून खूप वेळेला मी विचार करत होतो की संतपर अभंग घ्यावा, संतपर घ्यावा, पण बाबा कीर्तनाला थांबणार आहेत म्हटलं की माझा निर्णय बदलून गेली एक आता नामपरच अभंग घ्यावा लागेल म्हणून हा नामपर अभंग घेतलेला आहे. साधूचं पुण्यस्मरण आहे, साधूचाच गोडवा गायला पाहिजे, संतांचंच वर्णन केलं पाहिजे. तसं वास्तविक पाहता आपल्यासमोर एका बाजूला औपनिषदी तत्त्वज्ञान आहे, एका बाजूला वारकरी संप्रदाय आहे. या दोन्ही संप्रदायाचा समन्वय करायचा जर विचार केला तर फार कठीण आहे महाराज. काय आहे, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला, उपनिषद भरपूर उपनिषद आहेत, त्यात पैंगलीय उपनिषद नावाचे एक उपनिषद आहे. त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे की जो महात्मा असतो तो महात्मा ब्रह्मलीन झाला, देव आज्ञा झाली, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर नंतरच्या त्या महात्म्याच्या उत्तर कालामध्ये काही क्रिया करण्याची गरज नाही. त्यांनी उपनिषदाने असं सांगितलेलं आहे की महात्म्याचं असं वर्षश्राद्ध म्हणा, पुण्यस्मरण काही करण्याची गरज नाही. का करण्याची गरज नाही तर त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे, दग्धस्य दहनम नास्ति पक्वस्य पचनम यथा ज्ञानाग्नी दग्ध देहस्य न च श्राद्धम न च क्रिया. ज्या महापुरुषाने आपण स्वतः हयात असतानाच ज्ञानाग्नीच्या जाळावर आपला सूक्ष्म असणारा देह त्याचा बाध करून टाकलेला आहे, तस्य क्रिया न तस्य श्राद्ध अपि न. का अकस्मात कारणात, अरे दग्धस्य दहनम नास्ति, एकदा आपल्या घरी आपण पक्व केलेलं अन्न, शिजवलेलं जर अन्न असेल तर त्याला परत आपण शिजवत नाही. पक्वस्य पचनम यथा दग्धस्य, जाळलेल्याला परत जाळत नसतात, पक्व झालेल्या अन्नाला कोणी परत पक्व करत नाही. त्याप्रमाणे ज्याचं परिपूर्णता पूर्णमदः पूर्णम इदम ही अवस्था ज्याला महापुरुषाला प्राप्त झाली, ज्याला भगवदाकार स्वरूपाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये उत्तर कालामध्ये मग पुण्यस्मरण करायचं नसतं असं उपनिषदांनी सांगितलं. तर पुण्यस्मरणाला किती महत्त्व देतो महाराज, किती पुण्यतिथी सोहळे सुंदर असतात. का करायला पाहिजेत? ऐका, या महात्म्याचं पुण्यस्मरण करायला पाहिजे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घोले सांगायचे, घोले बाबा सांगायचे, एखाद्या साधूचं पुण्यस्मरण केल्यानंतर ते पुण्यतिथी सोहळा मोठा उत्सव करून अन्नदान वगैरे सगळ्या गोष्टी करून आपण त्या महात्म्यावर उपकार करत नाहीत. आपण जर त्यांचं पुण्यस्मरण नाही केलं तर त्यांचं बिघडणार नाही, पण नाही केल्याने आपलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे की पुण्यस्मरण का करायचं, तर त्याचं कारण आहे त्यांचं पुण्यस्मरण करून कुठं त्यांना सद्गती ह्या गोष्टीचा विषय नसतो, पण त्यांच्या पुण्यस्मरण करण्यामध्ये आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. पुण्यवंत व्हावे हे सज्जनाची नावे, हे सज्जनाची नावे, हे सज्जनाची नावे. सज्जनाची नावे
म्हटल्याप्रमाणे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. आज या भक्ती महोत्सवामध्ये येत असताना प्रत्येक जण म्हणतो विश्वंभर शास्त्री बाबांचं पुण्यतिथीच महोत्सव आहे, त्याच्यासाठी आम्ही चाललो. त्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून हे भक्ती उत्सव परत 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 करायचे असतात. असा सुंदर हा भक्ती महोत्सव आहे. आणि या भक्ती महोत्सवातील आजची ही प्रथमच सेवा आहे. पहिल्या दिवशी नामाचा महिमा गायला पाहिजे. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये कर्तव्याची जाणीव करून देत असताना आपलं पहिलं कर्तव्य जर काय असेल तर ते म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण करणं. याच्याविषयी साधू संतांनी आपल्याला वेळोवेळा जागृती दिलेली आहे. भगवंताच्या साधनेविषयी माणसाला प्रवृत्त केलेले, प्रलोभन दाखवून प्रवृत्त केलं, काही वेळेला भयापोटी प्रवृत्त केलं. वेगवेगळ्या माध्यमातून संत महापुरुषांनी आपल्याला नामाकडेच ओढवलेलं आहे. महाराज, आपण या मानवी नरदेहात आल्यानंतर आपण आपल्या कर्तव्याची जाणीव फक्त संत महात्मे आपल्याला करून देतात. जर आपल्या कर्तव्यापासून जर आपण विमुख राहिलो, कर्तव्य सोडून जर आपलं जीवन जगू राहिलो तर आपल्या जीवनाची फार मोठी हानी होत असते. विठाला विठ्ठल हो, आपण भगवान परमात्म्याचा विस्मरण करून या मानवी देहामध्ये जर प्रापंचिक क्षेत्रामध्ये जर जीवन जगत असाल तर आपल्या जीवनाचा उद्धार कधीच होत नसतो. आपल्याला जन्म मरणाची परंपरा परत 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 भोगावी लागते. तुकोबराय स्पष्ट सांगतात, तुम्ही जर या मानवी देहात आल्यानंतर आपलं कर्तव्य भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, भगवंताची साधना केली पाहिजे. आणि त्या साधनेचं जर विस्मरण म्हणजे परमात्म्याच्या विस्मरणातच जर जीवन जगायला लागले तर आपल्या जीवनात फार मोठी हानी. विसरली तर थोर झाली हानी, अत्यंत नरकाचीच प्राप्ती तुकोबारांनी स्पष्ट सांगितलं. महाराज, ही जन्म मरणाची परंपरा यातना कोणाला भोगाव्या लागतात? कठोपनिषदामध्ये फार गोड विषय आलेला आहे. ज्या वेळेला नचिकेताला त्याच्या वडिलांनी शापच दिला, तो मृतवे ददामी. का शाप दिला? तर वडिलांनी फार मोठा यज्ञ केला होता. त्या यज्ञामध्ये ऋषी मुनीला गायी दान देऊ लागली नचिकेताचे वडील. आणि गायी दान देत असताना असं झालं की ज्या भाकड गायी, ज्या थकलेल्या गायी, वयोवृद्ध गायी, ज्या म्हणजे दूध देण्यास योग्य गायी नाहीत, अशा गायी ते ऋषी मुनीला दान देऊ लागले. कोणासाठी? आपल्या मुलाचं आयुष्य, आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी. मग त्या नचिकेताला वाईट वाटलं, अरे माझ्यासाठी दान धर्म करायचा, तो ऋषी मुनीला दान धर्म करायचा, गाईच गोदान करायचं आणि त्याच्यामध्ये भाकड गाई द्यायच्या, त्याला राहावलं नाही. तो वडिलाच्या समोर जाऊन उभा राहिला, पिताश्री मला कोणाला दिलं असं म्हटलं. परत परत म्हटल्यानंतर नचिकेताचे पिताश्री क्रुद्ध झाले, म्हणजे राग आला. आणि ते रागाच्या भरात म्हणले, नायम कुमार स्वभाव हा तो जा, तो मृतवे ददामी. त्यांनी सांगितलं, जा तुला यमराजाला दिलं. असं म्हटल्याबरोबर तो नचिकेत यमराजाच्या नगरीमध्ये गेला. गेल्यानंतर तिथं यमराज तर काय घरी नव्हते. दारात उभा राहून मोठमोठ्याने आवाज दिला, यमराज आहेत का? यमराज. यमराज घरात नव्हते. यमराजाची धर्मपत्नी बाहेर आली. बाहेर आल्यानंतर तिने पाहिलं तर छोटासा मुलगा आहे. कसा आला, काय आला विचारलं तर त्याने सांगितलं, बस तुमच्या मालकाला भेटण्यासाठी आलो. मालक आहेत का घरात? मालक घरात आहेत का असं म्हटल्यानंतर त्या यमराजाच्या पत्नीने सांगितलं, बाळा आता मालक सध्या घरी नाहीत. म्हणजे कुठं गेले? म्हणजे आता विधान परिषदेने आपले हे म्हणजे बाहेर गेले म्हणून सांगितलं. बाहेर गेले म्हटल्यानंतर त्या नचिकेताला आश्चर्य वाटलं, बाहेर गेले? बरं ठीक आहे. बाहेर गेले म्हटल्यानंतर तो खाली बसला. खाली बसल्यानंतर त्या यमराजाच्या पत्नीने सांगितलं, बाळा घरामध्ये चल, पाणी घे, भोजन कर. असं म्हटल्यानंतर त्या नचिकेताने सांगितलं, आईसाहेब ऐका, मी मृत्यू लोकातला आहे आणि हिंदू धर्मातला आहे. आमचा एक नियम आहे, आम्ही ज्याच्या घरी जातो ना, त्या ज्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर त्या घराचे यजमान म्हणजे घर मालक जर घरी नसतील तर आम्ही त्या घरात पाऊल ठेवत नाही. त्या घरचं पाणीही घेत नाही, अन्न पण घेत नाही, असा आमचा नियम आहे. त्याने सांगितलं, अरे मालकाला येण्यासाठी 2-3 दिवस लागणार आहेत,
उपाशी राहणार का? त्यांनी सांगितलं मी उपाशी राहीन, अन्न पाणी घेणार नाही. महाराज ते 3 दिवस दारात बसून राहिलं. 3 दिवसानंतर यमराज आले. पाहता तर छोटा बालक केविरवाणी चेहरा झालेला महाराज. त्यांना आश्चर्य वाटलं. पत्नीला बोलावलं, अगं काय आहे, काही विचारलं की नाही? त्यांनी सांगितलं मालक 3 दिवस झालं तुमची वाट पाहून अन्न पाण्या वाचून बालक बसलेला आहे. 3 दिवसाचं ह्याला उपोषण घडलेलं आहे. महाराज 3 दिवसाचं उपोषण केलं नचिकेताने, फक्त 3 दिवसाचं. आणि त्या 3 दिवसाच्या उपोषणावर यमराज प्रसन्न झाले. यमराजाच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. अरे 3 दिवस हा उपोषणाला बसलेला आहे, ह्याच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. महाराज त्यांना अत्यंत अंतःकरणात दया निर्माण झाल्यानंतर प्रसन्न उदार अंतःकरणाने त्यांनी नचिकेताला सांगितलं, बाळा बोल, तुला काय मागायचं तर मागून घे. तुझं हे उपोषण पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. उपोषणाने माझ्या अंतःकरणात दया निर्माण झाली. महाराज उपोषण ही फार मोठी शक्ती. उपोषण केलं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदाय एकादशीच्या दिवशी पूर्ण उपोषण पाळतो. उपोषण केलं पाहिजे. उपोषणामध्ये तप असतं, उपोषणामध्ये तेज असतं, उपोषणामध्ये वैराग्य असतं. आणि जो उपोषण करता असतो ना त्याच्या वाणीमध्ये ताकद निर्माण होत असते. विठ्ठला विठ्ठला त्या उपोषणावर महाराज सामर्थ्याने उपनिषदामध्ये वर्णन आलेल्या महाराज ते महाराज यमराजासारखा क्रूर नाही त्या यमाशी करुणा. तुकोबारांनी सांगितलं ना, त्याच्या अंतःकरणात दयामाया काही निर्माण होत नाही. महाराज अत्यंत क्रूर स्वभावाचा यमराज. या ब्रह्मांडामध्ये जर क्रूर स्वभावाचा कोण असेल तर तो यमराज आहे. त्याला कधीच अंतःकरणात प्रेम निर्माण होत नाही. पण महाराज त्या नचिकेताचं उपोषण पाहिल्याबरोबर त्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण झालं. त्यांनी मागण्याच पूर्ण करून टाकल्या. कुणी? यमराजाचं सांगतोय बरं का. म्हणजे यमराजाच्या अंतःकरणात दया निर्माण होत असते. महाराज यमराजाच्या अंतःकरणात दया निर्माण होते. मग आता यांच्या आपलं हे म्हणजे उपोषणाचं मानलं पाहिजे ना महाराज. हे उपोषण महाराज आणि त्या प्रसन्न आता तिथालचा महत्वाचा विषय बरं महाराज. आता हे सगळे उद्धव महाराज शास्त्रीजी उपनिषद ऐकलेले महाराज आहेत सगळे. महाराज तिथं खूप गोड वर्णन आहे. ते यमराज प्रसन्न झाले. बाळा अरे बोल, किती दिवसाचं उपोषण करणार, किती आपलं हे असं तुझ्यासाठी मी काय मागायचे माग. तेव्हा माग म्हणल्याबरोबर ते म्हणलं काय नाही, तेवढं ओबीसीतून आरक्षण आपलं हे त्याने सांगितलं मला. त्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या बरं. माणसं फुल रेंजमध्ये आहेत बघा. विठाला काय आहे महाराज, ते नचिकेताचा विषय सुरू आहे महाराज. त्या नचिकेताच्या प्रश्नाच्या अगोदरचा प्रश्न आहे बरं महाराज. ते 3 वर दिले, मग नाचिकेत विद्या ब्रह्मविद्या. त्याच्या अगोदर नचिकेताने सांगितलं ठीक आहे महाराज, यमराज तुम्ही मला वर देता सगळं ठीक आहे, पण महाराज एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? मी 3 दिवस झालं तुमच्या नगरीत बसून आहे. 3 दिवसापासून पाहतो इथं जेवढे लोक दिसतात तेवढे नाना प्रकारच्या यातना सहन करतात. तुमचे असणारे यमदूत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मारिती तोडीती झोडीती मारिती तोडीती थोडीती निष्ठुर 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 या माते की करा बहु झालं, या माते की करा बहु झालं, बहु झालं. मारिती तोडीती थोडीती निष्ठुर मारिती तोडीती थोडीती निष्ठुर यमते की करा बहुताल यमते की करा बहुताल मारिती तोडीती थोडीती निष्ठुर मारिती तोडीती निष्ठुर थोडीती निष्ठुर काय गोड प्रमाण आहे हो. आणि चाल पण तशीच बरं का. ती मारिती तोडी तशी झटक्याचीच चाल लागते तेव्हा ती मारतन तोडता येत असते. चाल दमानी शिवरंजी रागण भैरवी असं नाही महाराज. दणक्यातच तुटलंच पाहिजे ते. आणि तोडायचं शिकायचं असेल तर मच्छिंद्रगडाच्या फाडातच यावं लागतं. जसा अभंग तसे चाल महाराज. मारिती तोडीती झोडी असे असणारे महाराज तुमचे दूत. हे लोक यातना सहन करतात. हे लोक कुठून आले म्हटल्यानंतर यमराजाने सांगितलं आले नाही, आमच्या लोकांनी आणलं. या लोकांना आणलं. हे कुठं आले आहेत लोक बरे, इथं का आले? त्याने सांगितले तुमच्याच गावाकडचे. यमराजा सांगू नाही तुमच्याच गावाकडे, आमच्या गाव इथं का आले? त्याने सांगितलं अरे यमराजा सांगू लागला नचिकेताला ऐका. आता तो श्लोकच सांगतो. न सांपराय हा प्रतिभाती बालम प्रमाद्यंते वित्त मोहे न मूढम
अयम लोकः नास्ति परयति मानि पुनः पुनः वशम अपद्यते मे पुनः पुनः वशम अपद्यन्ते ये जनाः अपद्यन्ते के जनाः न संपरायः प्रतिभाति बालम. अरे ज्यांनी देवधर्म मानला नाही, कधी सप्ताहामध्ये सामील झाले नाही, कधी जर गावचा सप्ताह बसला तर कधी देणगी घेऊन गेले नाही, कधी यात्रा केली नाही, कधी एकादशीसारखं व्रत केलं नाही, कधी हरिपाठाचं पठण केलं नाही, कधी सप्ताह जर गावातला सुरू झाला तर कधी कीर्तनाला गेला नाही, पंगत बसली तर पहिल्या पंक्तीला जेवून घरी आल्या. आपले हे असे जे लोक असतात हे लोकच फक्त मी यमराजाच्या त्यांना आणतो. महाराज यमराजाने सांगितलं मम धाम के धाम मम धाम. मम म्हणजे माझं, मम धाम जनन मरण लक्षण दुःख प्रबंधारूढ एव. काय पद्धती त्या उपनिषदातले, जिथं जन्म मरणासहित अनेक जन्म मरणासहित माझ्या यमराजाच्या नगरीतल्या यातना सहन करण्याचं असं धाम असणारी माझी नगरी, यांना परत परत यावं लागतं. इथं आल्यानंतर काय करता, परत परत त्यांचा पाहुणचार होतो. महाराज ऐका, काय आपण या मृत्यू लोकामध्ये पाहुणचार घेतो. वेगवेगळे लोक पाहुणचार घेतात ना. आता श्रावण संपला की पाहुणचार असतो, श्रावणाच्या अगोदर हे पाहुणचार घेण्यासाठी जे लोक जातात ना, महाराज यांचा पाहुणचार आता इथं दिसतो, पण मग यांचा या देहात आहे आजपर्यंत हा पाहुणचार आहे, पण हा देह संपला की मग तुमचा पाहुणचार कोण घेणार आहे. या माझा पाहुणा प्राणी हो, माझा पाहुणा प्राणी हो, काय कोण महाराज. ज्ञानोबाराज मी उत्तरार्ध म्हटलं, बरं असं परीक्षा घ्यायला नाही पाहिजे. इथले परीक्षकच लय कडक आहेत महाराज, सगळं पाठांतरित. यमाचा पाहुणा प्राणी होय कोण, हरिविन जन्म नरकची पै जाणा. देवाला सोडून जीवन जगले महाराज, जीवन नरकमय जीवन आहे. आणि यमा राजाच्या दरबारामध्ये पाहुणचार होणार आहे, म्हणून काहीतरी साधना करावी, काहीतरी साधनेचं अवलंबन करावं आणि भगवत स्वरूपाला प्राप्त व्हावं. साधनेच्या बाबतीत जर चिंतन केलं तर शास्त्राने अनेक प्रकारचे साधनं सांगितले. शास्त्रकारच सांगतात ना, अनंत शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पस्य कालस्य बहुवस्य विघ्नः यत्सारभूतं तदुपासितव्यम यथैव हंसः क्षीरांबो मिश्रः. काय गोड श्लोक. शास्त्रकार सांगतात, अरे शास्त्र अनेक आहेत, अनंत शास्त्रम. मग त्यातले शिकण्यासारखे पण भरपूर ग्रंथ आहेत महाराज. बहुवेदितव्यम, ते शिकले पाहिजेत. पण काय महाराज, अल्पहा कालहा च बहवाहा विघ्नः. आपलं आयुष्य अल्प आहे आणि त्याच्यामध्ये विघ्न पण अनेक प्रकारचे असतात. मग शास्त्रकाराने सांगितलं असं करा, यत् सारभूतम तद उपासितव्यम. त्या साधनाची उपासना करा की ते साधन सारभूत असलं पाहिजे. यत् सार तद उपासितव्यम का यत् सारभूतम. कशाप्रमाणे, यथा एव हंसः क्षीर अंबू मिश्रः. हंस नावाचा एक पक्षी, ज्ञानोबारायांनी याचं ज्ञानेश्वरीमध्ये खूप वर्णन केले. त्या हंसराजा जो पक्षी आहे ना महाराज, त्याच्यामध्ये सारग्राही शक्ती, त्याच्या चोचीमध्ये भगवंताने अशी दिव्यता दिलेली. त्याच्यासमोर तो सारच घेतो. जर अर्धा वाटी पाणी अर्धा वाटी दूध एकत्रित करून जर ठेवलं तर राजहंस, काय महाराज बरेच पक्षी असतात, राजहंस जर ओळखायचा असेल तर ज्ञानोबारायांनी आपल्याला परीक्षा सांगितली, काचा चोचेनी सांडसे खंडीजे पै. पाणी पयस म्हणजे दूध आणि पाणी म्हणजे दूध. तो चोचीमध्ये असं सामर्थ्य आहे, त्यातलं बरोबर दूध घेतो, ऐका, दूध पितो आणि पाणी जाग्यावर ठेवतो. हे विवेक त्याच्या ठिकाणी आहे, ऐका. त्याप्रमाणे सारभूत साधना घ्यावी महाराज. तेच वाटी, ऐका, एका वाटीमध्ये अर्धा वाटी दूध अर्धा वाटी पाणी केलं, राजहंस पक्षाच्या जर समोर ठेवलं तर राजहंस पक्षी काय पिणार हो. मला माय बा गरीबाची काहीतरी दया द्यावं, काय पिणार, दूध पिणार. वा हुशार आहेत बरं, सगळ्याला कळतं ना माझे शब्द. म्हणजे जो दूध पितो त्याला काय म्हणायचं, राजहंस पक्षी. आणि तेच अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध एकत्रित करून ठेवलं कावळ्याच्या समोर, तर कावळा त्यातलं फक्त काय पिणार,
पाणीच पिणार आहे ना. काय पिणार? दोन्ही पिणार. कावळ्याच्या लक्षातच येत नाही महाराज पाणी टाकून दिलंय का असं दिलं. कावळा पितच राहतो, कावळ्याचं लक्षात येत नाही महाराज. कावळ्याला फक्त प्यायचं माहिती असतं, तो विचार करीत नाही ह्यातलं पिण्यासारखं काय न पिण्यासारखं काय, ते पित राहतो, त्याला कावळा म्हणतात. कारण ज्ञानोबाराय सांगतात ना, विवेक कावळ्या नाही जायचा का वांता का वाकुलिया काय, ज्ञानोबाराची उभी ना. कावळ्याच्या ठिकाणी विवेक नाही. राजहंस यथा एव हंसा हा क्षीर अंबु मिश्र हा. जसा राजहंस पक्षी आसार घेत नाही, सार ग्रहण करतो, तसं या मानवी देहात आल्यानंतर अशी काही साधना करावी की ती साधना सर्वश्रेष्ठ साधना असावी. आणि ती साधना, ते साधन, आपण ज्या साधनेच्या मार्गाने चाललो ते मार्ग, ते साधना, ते सर्व सारभूत असावं. महाराज वारकरी संप्रदायाने जे साधन आपल्याला सांगितलं ते अत्यंत श्रेष्ठ साधन आहे आणि सारभूत साधन आहे. आमचे ज्ञानोबाराय भगवंताला सांगतात, अरे देवा तुझं नाम हे नुसतं सार नाही, 3 वेळेला हे सार 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 विठोबा तुझे सार 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 विठोबा नाम तुझे. हे मनोनी सुळपानी जपतसे वारंवार, मनोनी सुळपानी जपतसे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार आहे. ह्याला सार सार म्हणणं असं करीत धरा. सार रूपाने चालेल. सार आहे भगवंताचं नाम अत्यंत स्त्री. महाराज आमचे ज्ञानोबाराय सांगतात, त्रिकाल सांगतात ना महाराज, सार सार सार. जी गोष्ट 3दा सांगितली ना ती 100% निश्चयाने असते. म्हणजे ज्ञानोबाराने विश्वासाने देवा मनोनी शूलपाणी जपत आहे वार, हे सारभूत साधन आहे. आणि मग हे सारभूत वारकरी संप्रदायाने निवडलेलं साधन आणि हे साधन करावं. महाराज शांतीब्रह्मनाथ महाराजासारखे महापुरुष ज्या वेळेला आपल्या समोर उभा राहतात ना, त्यावेळेला ते काही करा म्हणून असं दिग्दर्शन करत नाहीत. कुठे व्यापार करा, व्यवसाय करा, राजकारण करा हे असं बोलत नाहीत. काय करा रे बापांनो साधन हरीचे, हे साधन करा. झनी करा निश्चय करू नका. झनी म्हणजे कृतक असा असणारा संसार, जेणेकरून आपल्याला परत जन्म मरणाचं चक्र भोगावं लागेल. झनी करण्याचे करू नका. अरे जने नये जन्म यमाची यातना ऐशी साधना. अरे असं काही साधन करा, असं साधन निवडा की त्या साधनामुळे आपल्याला परत जन्म येणार नाही, यमाची यातनाही भोगण्याचा प्रसंग येणार, असं साधन निवडा. म्हणून बाबा तुम्ही आम्हाला साधन निवडा म्हणता, करा रे बापानो साधन हरीचे म्हणता, जेणे नये जन्म यमाची यात ऐशी साधना करा. काही मग साधन काय आहे, साधनाचे सार रूपता काय. पण नाथ बाबा सांगता, अरे साधनांचे सार मंत्र बीज हरी. काय गोड आहे नाथ बाबा महाराज, किती 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 उच्च शब्द ते. साधनांचे सार, सर्व साधनांचं सार, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरे पार. किती प्रमाण नाथ बाबा सांगतात, साधनांचे मंत्र बीज हरी. मंत्राचं, सर्व मंत्राचं बीज आहे, सर्व साधनांचं सार आहे. असं अत्यंत पवित्र भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज. करा रे बापांनो, किंवा करण येते ह्याची करा. नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एकच शुद्ध पुण्य आहे ज्या साधनामध्ये नारायण आहे. विठ्ठला विठ्ठला या साधने, आता ही नाम साधना झाली. आणि मग या नाम साधनेमध्ये असे काही प्रकार पडतात महाराज. या मृत्यू लोकांमध्ये असा एक वर्ग आहे, तो नामाला अत्यंत विनमुख झालेला आहे. नामाचा तो विचारच करीत नाही. नामस्मरणाचा त्याच्या डोक्यात विषय नसतो. तो प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये आनंदाने जीवन जगतो. आमचे ज्ञानोबाराय बोलतात महाराज, करण ते कपाळ ज्याचे नाम नये वाचे. ज्याच्या मुखामध्ये देवाचे नाव येत नाही त्याचं अत्यंत दुर्दैवी मनुष्य कारण त्या कपाळाचा आहे. हे ज्ञानोबारायचे शब्द आहेत महाराज. मग हा नामस्मरण करत नाही, हा स्वतः नामस्मरण करत नाही, दुसऱ्याला नामस्मरण करण्यासाठी प्रवृत्त करत नाही. याच्यामध्ये असा एक पण वर्ग आहे की ते काय करतात महाराज, समाजाला सांगतात तुम्ही साधना करा, वारी करा, नामस्मरण करा, पण ते स्वतः नाम साधना करत नाहीत. असा एक वर्ग आहे महाराज, ऐका. आणि एक वर्ग असा, आता यांचं काय, अमृताची गोडी तुकोबाराचे प्रमाण आहे ना, पुढेला सांगाती आपण उपवासी मरवनिया. दुसऱ्याला नामाचं महत्त्व सांगणार, नामाचा महिमा पटवून देणार, पण कधी नामसाधना करत नाही. असा एक वर्ग आहे बरं का. आणि एक वर्ग असा आहे महाराज, तो स्वतः नाम साधना करतो, अशी भगवंताची प्रखर साधना करतो, पण ती साधना करून स्वतः मुक्त होतो, पण समाजाला सांगत नाही. आमच्या तुकोबारायांनी त्याचं गाथ्यामध्ये वर्णन केलंय. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. अरे या मुनी लोकांनी आज जगाचं तत्व जाणलं आणि त्या साधनेला ते लागले, त्यांनी साधना केली, ते मुक्त झाले, पण समाजामध्ये आले नाही.
नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीती कीर्तने अनंत गाऊ गीती नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीती कीर्तने अनंत गाऊ गीती नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीती कीर्तने अनंत गाऊ गीती नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीती कीर्तने अनंत गाऊ गीती किती नामाचे प्रमाण आहेत महाराज. नाम म्हणलं की प्रमाण आहे बघा. नारायण नामे म्हणजे परमात्म्याचं नाम हे साधन आहे. महाराज यांनी काय केलं, स्वतः साधना केली, स्वतः मुक्त अवस्थेला प्राप्त झाली महाराज. पण आता शेवटच्या वर्गावर जर आलो तर तो आमच्या साधू संतांचा वर्ग आहे. ते दुसऱ्याला सांगतात, स्वतः करत नाहीत असंही नाही, स्वतः करतात दुसऱ्याला सांगतात असंही नाही महाराज. ते स्वतः करतात आणि समाजालाही सांगतात. साधू संतांनी त्या साधन काय जाणती हे भक्तराज महामुनी नाम सुख धनी अमृताची. आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या भक्तराजांनी काय केलं, भगवंताच्या नामसुखाचा अनुभव घेतला आणि तोच अनुभव समाजा दिला. सेवितो हा रस वाटेतो अनिका ध्यारे हो नका रान भरी. हे संतांचे वचन आहेत महाराज. नामदेव महाराज हे नामनिष्ठ आहेत, नामनिष्ठ आहे. तुकोबाराय नामनिष्ठ, नाथबाबा नाम. वारकरी संप्रदाय हा नामाचा संप्रदाय, नामधारकांचा संप्रदाय. आम्ही नामाचे धारक, नामधारक असलं पाहिजे. यदा कदाचित नामदेव महाराजासारख्या महापुरुषावर कोणी संशय घेऊ नये. काय तुम्ही नामाची साधना, नामाचं स्मरण, नामाचं गायन हे तुम्ही लोकांना सांगता, पण महाराज तुम्ही नामस्मरण घेता का, तुम्ही घेता का, असा जर कोणाच्या मनात प्रश्न येत असेल तर त्याचं उत्तर आमचे भक्त श्रेष्ठ भक्त शिरोमणी नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. नाम गावो नाम गावो वाह. नाम गावो नाम नाम गावो नाम गावो नाम गावो नाम विठोबा लावो नाम विठोबा लावो आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे नाम विठोबा लावो नाम विठोबा लावो आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे नामसाधनेविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली एकनिष्ठता नामदेव महाराज पहिल्या चरणामध्ये बोलतात. नाम गाऊ, आम्ही नामस्मरण गाऊ. गाऊ म्हणजे गायन करणं, गान करणं, मोठमोठ्याने घोष करून परमात्म्याचं नामस्मरण करणं, त्याला गान करणं म्हणतात. नाम गाऊ, आम्ही त्या परमात्म्याचं नाम गाऊ, नाम ध्याऊ, त्या नामाचं ध्यान करू. काय मी बऱ्याच वेळेला विचार केला की नाम गाऊ म्हणजे नामाचं गायन करणं, गात राहणं, देवाचं गीत गात राहणं, ह्याला नाम गाऊ म्हणा. पण नाम ध्याऊ म्हणजे इथं अत्यंत नामावरची निष्ठा प्रगट करणे. आम्ही ध्यान पण नामाचंच करतो महाराज. आपल्या वेदांत शास्त्राने आणि वारकरी संप्रदायाने नामनामीचा अभेद मानला. आपण नामनामीचा अभेद मानणारे आहोत. मग जर आपण इथं जर केलं ना भगवान परमात्मा आणि नाम म्हणजे भगवान परमात्म्याचं ध्यान करायचं म्हणजे नामाचं ध्यान होते असा अर्थ करायचा नाही. आपण नामाचंच ध्यान करायचं. नामाचं ध्यान करणं म्हणजे काय, नामाचा विस्मरण होऊ द्यायचा नाही. आपण कोणत्याही अवस्थेत असा, कोठेही असा, नामाचं अनुसंधान न तुटू देणं त्याला नामाचं ध्यान म्हणतात. आहे का. सोप्या शब्दात सांगतो, गीतेवरचं भाष्य भगवान शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. 13व्या अध्याय ध्यानेन आत्मनी पश्यन्ति या श्लोकाचं काही आपले हे पद आहे भाष्यकारांनी काही लिहिलेलं आहे. त्यांनी ध्यानेन, ध्यान म्हणजे काय त्यांनी खूप सुंदर वर्णन सांगितलं. ध्यान करणं म्हणजे काय त्यांनी सांगितलं, शब्दादिभ्य विषयभ्य बरं का, श्रोत्रादीनी करणानी मनसी उपसंहृत्य मनश्च प्रत्येक चेत इतरी एकाग्रतया यत् चिंतनम तद्ध्यानम. आता हे सगळं तुम्हाला कळालंच असेल. आता ध्यायंती ओ बकाहा, ध्यायंती ओ पर्वताहा, ध्यायंती ओ, हे सगळं खूप त्यांनी वर्णन केलं. म्हणजे नामाचं ध्यान करणं म्हणजे काय, शब्दादिभ्य विषयाभ्या. महाराज शब्दादी असणारे विषय
त्या विषयाचं विस्मरण म्हणजे त्या विषयाकडे चित्तवृत्ती न देत, म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत, म्हणजे श्रोत्रादीनी करणानी, करण म्हणजे इंद्रिय, शब्दादी म्हणजे विषय, त्या विषय मनसी उपसंवृत्ती म्हणजे विषयापासून मनाचा आपल्या इंद्रियांचा उपसंहार मनामध्ये करायचा, आणि आणि मनाने काय करायचं, प्रत्येक चेत इतरी, आता तिथं चेत इतरी परमात्म्याचं ध्यान म्हटले, पण इथं प्रत्येक नामनी इतरी असं म्हणलं, म्हणजे नामस्मरणाच्या ठिकाणी ध्यान करायचं, नामाचं अनुसंधान तुटून द्यायचं नाही. ही नामाची एकनिष्ठता झाली. आम्ही महाराज कोणत्याही अवस्थेमध्ये असू द्या, आम्ही भगवंताचं नामस्मरण कधी सोडत नाही. आम्ही त्या नामावर निष्ठा होत, नाम गाऊ, नाम ध्याऊ, आणि तेच नाम विठोबासे वाहू. अत्यंत पवित्र ही नाम साधन आहे. या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात पवित्र साधन काय असेल तर ते नाम आहे. महाराज विष्णू सहस्रनामामध्ये आले ना, पवित्रा नाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम, म्हणजे मंगलाचं मंगल हे नाम साधन आहे. अत्यंत मंगल आहे महाराज. कितीही अमंगल या मृत्यू लोकातील कितीही अमंगल वस्तू असू द्या, तिला मंगलमयपणा आणून देण्याचं साधन शक्ती त्या नामात आहे. विठ्ठला विठ्ठला नाम एक स्वतंत्र साधन आहे. या नामावर किती बोलावं, किती वारकरी संप्रदायाचे किती पर्वत आहे महाराज, सगळं नाम साधनेसाठीच आहे ना. काय श्रेष्ठ नाम साधन आहे महाराज. या मृत्यू लोकात सगळ्यात अपवित्र वस्तू काय जर असेल तर तो नरदेह आहे महाराज. नाही अपवित्र देहायचे जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, अरे नरदेहासारखं अपवित्र काहीच नाही महाराज. एखादा व्यक्ती जर गेला ना, त्याचे प्राण उत्क्रमण झाले, देह पडल्यानंतर देह चितेवर ठेवल्याबरोबर महाराज त्या ज्या परिवारातले असतात ना त्यांना सूतक निर्माण होतो, म्हणजे त्यांच्या ठिकाणी अपवित्रपणा येतो, त्यांना मंदिरात जाता येत नाही महाराज. त्याचा अपवित्रपणा किती या देहाचा महाराज. ज्याच्या भावकीतला व्यक्ती गेलेला आहे ते लोक पुण्यात राहतात, हे गेलेलं असतं गावाकडे, तरी पुण्यातले लोक गंध लावत नाहीत, मंदिरात जात नाहीत का, तर आम्हाला विटाळ, आम्ही अपवित्र झालो का, तर आमच्या भावकीतली व्यक्ती गेली. म्हणजे अपवित्रपणाची काय पॉवर आहे. शरीर विटाळाचे आळे पतन, शरीर विटाळाचे आळे माया मोह पास जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे आसिले. माया मोह पास जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. वा काय गोड प्रमाणे, नाटातलं प्रमाणे. बरं, मी माझं परम भाग्य समजतो की माझ्या कीर्तनात आणखी पण नाटातलं प्रमाण देणारे भेटले तुम्ही आज. नाटातलं प्रमाण कोणी देत नाही महाराज. शरीर विटाळाचे आळे म्हणजे हे नाटक तुकोबारांनी सांगितलंय. शरीराचं एकाच नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारांनी पवित्रता सांगितली ना, अपवित्र पण सांगितली महाराज. काय अण्णा तुम्ही खूपच गोड प्रमाण म्हणले. तुम्ही प्रमाण म्हणल्यामुळे मला एक ओवी आठवली ज्ञानेश्वरीतली. ज्ञानोबारा सांगतात, तिये गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे ओती होऊन असे ते लाजीरवाणे. ज्ञानोबा अरे शरीर घेऊन फिर लाज वाटायसारखी गोष्ट ही. या नरदेहामध्ये स्वाभिमानाने आपण फिरतो ना, लाज वाटली पाहिजे, लाज महाराज. तैसे औटाहातपणे जे सेव होऊन जिने उपजो मरणे नावा काय आमच्या कुरेकर बाबा 13व्या अध्यायामध्ये ह्याच्यावर खूप गोड बोलायचे बरं का. जे हे काय ज्ञानोबा अपवित्र आहे, नाही अपवित्र शरीरा आहे, याच्यासारखं अपवित्र काही नाही महाराज. ऐका, ह्या शरीराची किती अपवित्र आहे. ह्या शरीराचा जर धूर, अग्निचितेचा धूर जर काही व्यक्तीला लागला तर ते सचेल कपड्यासहित स्नान करतात. आपण आणखी स्नान करतो ना, ह्या परंपरा. महाराज असं सांगतात धर्मशास्त्र की एखादी जर चिता पेटलेली असेल आणि जवळून जर आपण गेलोत ना, त्या चितेच्या जवळून जर प्रवास झाला आणि त्या चितेचा धूर जर अंगाला लागला ना, तर आपल्याला कपड्यासहित स्नान करावं लागतं. इतका अपवित्रपणा येतो. जर त्या चितेचा धूर एखाद्याच्या घराला जर लागला ना, ते सगळं घर पाडून आपले हे ते घर सगळं धुवून काढावं लागतं. सगळं घर धुवून काढावं लागतं. ते जेव्हा धुताना ते सगळं धुतल्या जाईल ना त्यातल्या वस्तू, तेव्हा मी खरं सांगतो तेव्हा पवित्रपणा येतो. अत्यंत अपवित्राची खानच म्हणलेलं आहे साधू. मग असा असणारा नरदेह, अत्यंत अपवित्र असणारा नरदेह, पण आमच्या तुकोबारा सांगतात तो त्या भगवंताच्या नामाने पवित्र होतो. पण जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व, अरे सर्व काळ ज्याने या नरदेहामध्ये भगवंताची नाम साधना केली ना महाराज, ते तीर्थ, ते क्षेत्र,
ज्ञानोबाला सांगा जगी तेच पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. ज्ञानोबाराच अरे जगामध्ये अत्यंत पवित्र आहे तो महात्मा. या महात्म्याच्या ठिकाणी अमंगलपणा नाही, अपवित्रतापणा नाही, उलट त्यांच्या दर्शनाने आपल्या ठिकाणी पवित्रपणा येतो. विठ्ठला विठ्ठला मग ही नाम हे अत्यंत पवित्रपणा का आला तर जो वदे अच्युत सर्व काळ परमात्म्याचं नामस्मरण केलं, त्याची नाम साधना केली तर पवित्रपणा अत्यंत श्रेष्ठ नाम साधन आहे. महाराज ऋषी मुनींनी साधू संतांनी देवाला महत्व दिलं नाही, देवाच्या नामाला महत्व दिलं. महाराज वाल्मिकी रामायणातला एक प्रसंग आहे. काय झालं म्हणे एक आता लंकेमध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर अयोध्येचं राज्य सुरू होतं. हनुमंतराय पण सोबतच आले होते. प्रसंग काय झाला महाराज, एके दिवशी दुपारची वेळ आहे, प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय बसलेले. हनुमंतराय प्रभू रामचंद्राची सेवा करतात. आता पाय दावत असताना प्रसंग असा आहे की प्रभू रामचंद्रांना झोप लागली, बोलत होते, झोप लागली, हनुमंतरायची सेवा सुरू आहे. पुन्हा प्रभू रामचंद्राला जाग आली. जाग आल्यानंतर पाहतात हनुमंतरायचं भजनात तल्लीन आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, नामस्मरण सुरू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र हसले, हनुमंतरायाकडे पाहून हसले. हनुमंतरायाने स्वामीकडे पाहिलं नाही, सेवा सुरू ठेवली आणि नाम साधना सुरू ठेवली. हा प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंता काय चाललंय हे? हनुमंतराय म्हणले काय चाललंय? सेवा चालली ना देवा, तुमची सेवा करतो ना मी. अरे सेवा ठीक आहे, माझी सेवा करतो, पण तो मुखात काय आहे? ते म्हणले देवा तुमचं नाम आहे. अरे नाम साधन हे माझ्या प्राप्तीसाठी असतं. प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंता नाम साधना ह्या माझ्या प्राप्तीसाठी साधन आहे, माझी प्राप्ती होण्यासाठी. अरे पण तुला माझी प्राप्तीच आहे ना, तू माझी सेवा करतो ना, आता नाम साधन करण्याची काय गरज आहे? हनुमंतरायाने सांगितलं देवा मला नामापासून रोखू नका, मला ते नामस्मरण केल्याशी चालणार, मी करणार, तुमची प्राप्ती बघी बोलूच नका. प्रभू रामचंद्र म्हटले अरे हनुमंता नामस्मरण नाही सोडणार देवा, नामस्मरण सोडणार नाही, मी नाम साधना करत राहणार. प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंता अरे तुला मी सुटल्याला चालतो पण नाम सोडणार नाही. हा देवा तुम्ही सुटल्याला चालणार पण नाम सुटल्याला मला चालणार नाही. अरे हनुमंता कुठे शरवीच्या स्नानाला गेला तर मी सोबत नसतो, त्यावेळेला देवा माझं नाम सोबत असते माझ्या, मग मी बाजूला राहिलो तर चालते पण नाम नाही ठेवणार देवा. असं का? तर त्यावेळेला प्रभू रामचंद्राला हनुमंतरायाने उत्तर दिलं. हनुमंतराय म्हणतात देवा ऐका, तुझं नाम आहे ना नाम, आणि तुझ्यामध्ये नामातच जास्त शक्ती. कसं काय जास्त शक्ती? प्रभू रामचंद्राला हनुमंतराय म्हणतात देवा तुमच्या नामात शक्ती आणि तुमच्यातही शक्ती, पण तुमच्या शक्तीला मर्यादा आहे आणि तुमच्या नामाला मर्यादा नाही. कसं काय मर्यादा नाही? अरे हनुमंतराय म्हणतात देवा ऐका, त्वया एका तारिता योध्या, तुझ्या फक्त एकट्याच्या सामर्थ्यामुळे अयोध्या नगरीत तरुण जाणार आहे, पण नामनाचे भुवनत्रयम, नामाचं असं सामर्थ्य संपूर्ण ब्रह्मांड तरुण जाऊ शकतं फक्त नाम साधनेने. विठाला 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 विठाला. हो मग आता हे नाम साधन करत असताना महाराज याचा विचार करा. आता फक्त नामावर जर बोललो ना कितीतरी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून चिंतन करू शकतो. नाम एक स्वतंत्र साधन आहे. नाम साधनेला सहकारी साधनाची गरज नाही. बाकीचे जेवढे जगातले साधनं सांगितलेत ना त्या साधनाला परत सहकारी साधन असावं लागतं. नाम एक असं साधन आहे ते बाकीच्या साधनाचाही त्यात म्हणजे आश्रय करून राहतात. असं सुंदर नाम साधन आहे महाराज. आणि ते नाम साधना करत असताना महाराज गुरु परंपरेचा विचार केला. नाम साधना करावी, त्याला स्वतःहून गुरु भेट देण्यासाठी येतात. नाम साधना करावी, त्याच्या अंतःकरणातले विकार नष्ट होतात. नाम साधना करावी, त्याला गुरुचा अनुग्रह प्राप्त होतो. नाम साधना करावी, त्याला गुरुचा बोधही प्राप्त होतो. कारण हे ज्ञानाच्या याच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी नाम साधनेतूनच घडत राहतात. नाम साधनेनेच वैराग्य प्राप्त होतं. मग नाम साधना ही अत्यंत श्रेष्ठ साधन आहे. ऐका, आता बाकीचे जे साधन आहेत ना त्याला देशाची मर्यादा, कालाची मर्यादा, काही साधन आहेत महाराज, काही मंत्र आहेत वेदातले मंत्र म्हणत असताना शास्त्राची मर्यादा आहे. सूर्यास्त झाल्यानंतर ते मंत्र म्हणायचे नसतात. आपण नारदाच्या गादीवर म्हणतो पण त्या मंत्राचा उच्चार करू नये. ही भगवत चिंतन सेवा काय अडचण नाही, पण त्याचा उच्चार कर. त्याला कालाची मर्यादा आली, देशाची मर्यादा आली. विशिष्ट देशामध्येच ते मंत्राचं पठण पाठन करायचं असतं. अपवित्र स्मशानभूमीमध्ये जाऊन कधी वेदाच्या मंत्राचा उच्चार करता येत नसतो. पण नाम साधना अशी, त्याला देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, कोणतीच मर्यादा नाही. कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही काळात केव्हाही कसंही जर आपण नाम साधना करत राहिलो ना तर आपला उद्धार निश्चित होतो. कोणत्याही प्रकाराने करा, कसंही नामस्मरण करा, ते नाम आपल्या उद्धारालाच कारण ठरतं. असं कसं महाराज, असं कसं बोलता हो? काही प्रमाण असलं पाहिजे ना. नाम साधना कर, ज्याच्या गळ्यात माळा आहे,
ज्याने वारी करतो परमार्थ मार्ग त्याने करा. चालता चालता कुणी देवाचं नाम घेईन त्याचा उद्धार हा होणार. नामाचं हे स्वरूप सामर्थ्य आहे महाराज. वस्तू शक्ती त्याचं नाम शक्तीच म्हणतात त्याला. काय झालं पुराणामध्ये एक कथा आहे. काय एका राजाने एक तलाव बांधला. का बांधला? थोडा अकाळ पडला. काही राजाच्या जवळच्या लोकांनी सल्ला दिला, राजे आपण सुंदर सरोवर बनवू. हे फार मोठा तलाव बनवला. सगळ्या महाराज त्या देशामध्ये राजाचं कौतुक होऊ लागलं. म्हणजे पूर्ण त्याच्या राज्यामध्ये राजाने तलाव बांधला. पाऊस पडला, तलाव पूर्ण भरला. लोकांना खूप आनंद वाटला. सगळी गर्दी होऊ लागली. राजाने मग सगळे लोक आले, आपलं कौतुक करायला लागले. राजाला आनंद वाटला. त्यांनी त्या सरोवराच्या कडेने झाडं लावले, सुंदर झाडं लावली. परत लोक यायचे. एकदा तलाव पाहिल्यानंतर परत कोणी लोक येईनात. राजाने विचार केला, प्रधानाला सांगितलं, प्रधानजी ऐका, या सरोवरावर मी बांधलेलं जे सरोवर आहे ना, हा तलाव पाहण्याकरता परत परत लोक आले पाहिजे. प्रधानजीने सांगितलं, राजेसाहेब त्याच्यासाठी आपण खूप व्यवस्था केली. सुंदर सुंदर असा बगीचा लावला, वेगवेगळ्या फुलाचे झाडं लावलेत, रम्यमय बस आसन व्यवस्था केली. पण लोक सारखे कसे येतील? पण राजाने सांगितलं तसं नाही, परत परत लोक आले पाहिजेत. मग प्रधानजीने युक्तिवाद केला, राजेसाहेब आपण असं करू, आपला जो सरोवर आहे ना, आपला जो तलाव आहे त्याच्यामध्ये आपण रंगीबेरंगी मासे सोडू, वेगवेगळे मासे सोडू. मग ते मासे पाहण्यासाठी लोक येतील. आपण त्या माचनूरचा डोह पाहिला ना भीमा नदीच्या पात्रात, बाबा त्या माचनूरच्या डोहामध्ये रंगीबेरंगी मासे पाहायला भेटतात. बऱ्याच लोकांनी त्या माशाच्या नाकामध्ये नथ्या अडकवलेल्या आहेत बघा. खूप सुंदर मासे, लोक पाहण्यासाठी जातात. मग ते रंगीबेरंगी मासे सोडल्यानंतर खूप लोकांची गर्दी होऊ लागली. इतकी रांग दिसायची. लोक, राजाला खूप आनंद वाटायचा. बरंच लोक राहिले पाहिजेत. कालांतराने पाहिलं तर काही दिवसाचा काळ गेला, रंगीबेरंगी मासे खूप असायचे. पण काही दिवसांनी पाहिलं तर मासे कमी दिसायला लागले. प्रधानजीने सांगितलं, राजेसाहेब तलाव सरोवरातले मासे कमी झाले, फारच कमी झाले. काय झालं? काही नाही, कुठंतरी गुपचूप रूपाने कोणीतरी रात्रीच्या वेळेला परिसरातील मासे पकडणारे जे कोळी वगैरे असतात ना, ते येऊन पकडत असतील. राजाने सांगितलं, दौंडी देऊन टाका, परिसरामध्ये जय घोष करून टाका. इथून पुढे जर राजाच्या सरोवरामध्ये कोणी जर मासे पकडण्यासाठी जर आला तर त्याला प्राणदंड दिला जाईल. असं म्हटल्यानंतर चौकड बातमी पसरली. महाराज, आता काही माणसं अशी असतात, पोटा प्रश्न असतो. महाराज एक जण काय करायचा, रात्रीच्या वेळेला यायचा, रात्रीच्या वेळेला यायचा, गुपचूप यायचा. 12च्या वेळेला मग ते मासे त्याचा तो व्यवसाय सुरू. मग महाराज तरी पण काही दिवसानंतर राजाने विचार केला, मासे वाढत नाहीत, मासे कमीच होत चाललेत. राजाने विचार केला, आपण जातीने लक्ष घातलं पाहिजे. नाम घ्या देवाचं. हो लाईटीचा काय भरोसा सांगता येत नाही. आमचे मारुती बाबा कुरेकर विनोदाने सांगत असतात, या जगात 2 गोष्टीवर कधीच विश्वास ठेवायचा नाही. कधी जाईल म्हणून सांगता येत नाही. एक लाईट आणि दुसरी शिकलेली बायको. कधी जाईल भरोसाच नाही तिचा. त्यांचा भरोसा सांगतात, काय सांगणार. पण लोक फार हुशार आहेत महाराज. लाईट जरी गेली तरी तिची सवत आपलं हे जनरेटर आणून ठेवतात. लोक सावध आहेत महाराज आत्ताच्या काळात. तुझा काळ असायचा तो. तरी पण ऐका, नाम किती श्रेष्ठ असतं. नामाची काय पवित्रता आहे, नामाची काय पॉवर आहे. ऐका महाराज, त्या राजाने, आता आपल्या दृष्टांतात तुम्ही जागेत ना सगळे, महाराज राजाने एक दिवशी असं ठरवलं, स्वतः लक्ष घालायचं, स्वतः जातीने लक्ष द्यायचं. कोण रात्रीच्या वेळेला मासे पकड, मी स्वतः पाहणार. गुप्त वेशामध्ये राजा निघाला. महाराज हा मासे पकडणारा कोळी, ऐका, रात्रीच्या प्रसंगाला बरोबर 11:15 वाजता, आपले 10:15 वाजता ते निघाला. निघाल्यानंतर झालं काय, सरोवराच्या काठावर आला, कपडे वगैरे काढले, एक लगुंडबंद बांधला आणि आता काय चिखलातूनच उतरायचं अंगाला, चिखल वगैरे पाण्यामध्ये शिरला. मासे अडकवण्यासाठी काय असतं ते असं तिने हातरलं. काय म्हणतात त्याला? जाळे. हा म्हणजे मासे खाणारी माणसं भरपूर आहेत इथे. तुम्हाला जाळं कसं काय माहिती? ते महाराज त्यांनी ते हातरवलं, पसरवलं, ते जाळं वगैरे पसरवलं. आणि आता मासे अडकतील, मासे पकडणार. जाळं हातरत हातरत सरोवराच्या मध्यभागापर्यंत जातोय. तेवढ्यात असं जाणवलं, घोड्याच्या टापाचा आवाज आला. महाराज प्रसंग असा आला, तो सावध झाला कोळी. अरे घोड्याचा टापाचा आवाज येतो, नक्की राजा असू शकतो, राजाचा गुप्तचर असू शकतो. मी जर आता पकडल्या गेलो तर प्राणदंड होईल. काय करावं? महाराज त्याने कोणत्याही प्रकारचा विचार न करता ते पाण्यातल्या वस्तू त्या पाण्यातच सोडल्या. झरकीने सरोवराच्या काठावर आला. जे झाड होतं विशाल, त्या ओटावर त्या वृक्षाखाली बसला. त्या झाडाखाली मांडी घालून बसला. असे हात केले आणि ध्यान भीममुद्रा म्हणजे अर्धोन्मिलित डोळे करून राम 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 नामस्मरण करायला लागला. राजा जवळ आला सरोवरावर. आता रात्रीचा प्रसंग आहे. सरोवरावर राजा पाहतो तर सरोवरावर शांत वातावरण आहे, पण एक आवाज येतोय राम 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 राम. राजा जवळ येऊन पाहतो, अरे
माझं सरोवर किती भाग्यवान आहे, मी किती भाग्यवान आहे. अरे माझ्या सरोवरावर साधू मुनी रात्रीच्या येऊन तपश्चर्या करतात, कारण ते दिसलं साधू सारखंच लगून बंद लागलेला आणि राजा म्हणला ओली उठी अंगाला लावलेली, चिखल अंगाला लागला होता. राजा म्हणला ओली उठी अंगाला लावून माझ्या सरोवराच्या काठावर. अरे भाग्यवान आहे मी राजा. रात्रीच्या वेळेला कोणीतरी साधू संत येतात आणि नाम साधना करतात. अरे पवित्र आहे मी, पवित्र आहे माझं खरंच भाग्य. राजा घोड्यावर उतारला, राजा दर्शन घेतलं, साष्टांग दंडवत घातला. कोणाला? बघा हे कोण्यापाशीच आहेत आणखी, नामधारकाला घातला. महाराज राजाला आनंद वाटला, इतका आनंद, प्रसन्न. सरोवरावर नजर टाकतो, अरे साधू काठावर बसलेला आहे, कोणी मासे पकडतोय की काय पाहिलं, काही आवाज नाही, काही नाही. राजा परत पटपटतो, अरे मी भाग्यवान आहे. कोण्या आश्रमातले साधू असतील, कुठं असतील, कुठं राहत असतील माहिती नाही, पण हा महात्मा आलाय ना, आपल्याकडून काय, आपण यांना काय देऊ शकतो. म्हणून राजाने महाराज त्यावेळेला स्वतःच्या गळ्यातला हार, नवरत्न जडित असणारा हार, हा कोट्यावधी किमतीचा हार गळ्यातला काढला आणि त्या साधूच्या मांडीवर ठेवला. दर्शन घेतलं, दंडवत घातला आणि असं मनात विचार केला, असे परत परत साधू संत माझ्या तळ्यावर आले पाहिजे, असा बोलला आणि राजा निघून गेला. महाराज राजा हार ठेवतोय तिथपर्यंत त्याची वृत्ती कोळ्याची. हार ठेवलाय, नामस्मरण चालूचे. राजा गेला तर तो तटकीन उठून बसतो. बापरे, कोण राजा? अरे ज्यांना जर मी मासे पकडणार आहे कळत होतं तर मला सुलावर म्हणजे मला मृत्यूदंड दिला गेला असता, पण तो राजा आज मला दंडवत घालतो. अरे ज्या राजाची भेट घेण्यासाठी आपण भेट पण घेऊ शकत नाही, तो राजा मला दंडवत घालतो, माझ्यावर साष्टांग दंडवत. अरे नाही तर गळ्यातला रत्नजडित हार माझ्या पायावर ठेवून जातो, माझ्या पायावर. अरे मी तर सर्वसामान्य, मी साधू नाही, मी नामस्मरण करणार आहे नाही, मी रोज घरामध्ये मासे नेऊन काय करणार आहे, ते पकडून विक्रय करणारा आणि असा असणारा माझ्याकडे पाहून मला राजाने रत्नजडित हात माझ्या पायावर टाकावा, असं काय माझ्यात हे का घडलं असं विचार करता करता त्याला जाणवलं, फक्त मी खराच नामधारक नाही, मी ढोंग. महाराज मी दंभाने नामस्मरण केलेले, हे ढोंगी वृत्तीने नामस्मरण केलं. राम 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 जे म्हटलो मी खरं मनातून म्हणत नव्हतो, पण मी वर म्हणलेल्या नामसाधने जर राजा दंडवत घालत असेल, वर केलेल्या नामसाधनेने जर राजा रत्नजडित हार जर पायावर टाकत असेल, सगळं ऐश्वर्य जर माझ्या पुढे जर दंडवत घालत असेल, जर मी खरंच नामक धारक झालो तर ह्यात काहीतरी विशेष असलं पाहिजे. महाराज त्याने त्याच वेळेला तो हार तिथंच टाकला. त्या सरोवरातील जे मासे पकडले ते परत सरोवरामध्ये फेकून दिले आणि ते सगळं तिथं टाकून दिलं आणि हिमालयामध्ये जाऊन त्यांनी भगवंताचा साक्षात्कार करून घेतला. कशामुळं? नामस्मरणामुळे. कोणतं नामस्मरण? तुम्ही जसं विठ्ठल कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणतात असं नाही, या भीतीपोटी केलेलं नामस्मरण, एक दंभाने केलेलं नामस्मरण, त्या नामस्मरणाने त्याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण केलं. म्हणून नामसाधन कधी कमी समजायचं नसतं. विठ्ठल असे अत्यंत उच्च कोणत्याही अवस्थेमध्ये कधीही केव्हाही नामधारकाला त्याचं फळ असतं. म्हणून आम्ही ते साधन करू, ते नाम गाऊ, नाम घ्यावू, नाम विठोबाचे गाऊ. आणि मग आम्ही त्या ज्या परमात्म्याचं नामस्मरण करतो ना, आम्ही आमच्या जीवनामध्ये वाणीने परमात्म्याचं नामस्मरण करतो. पण या देहाचा जर विचार केला तर देहाने आम्ही त्या परमात्म्याचं दास्यत्व करतो आणि त्या दास्यत्वामुळे आम्ही दैववान आहोत. अभंगाचं दुसरं चरण. आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे नामदेव महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, आम्ही दैववान आहोत. आम्ही का दैववान? तर देवाचं दास्यत्व आम्ही स्वीकारलेलं आहे, देवाचे दास झालो. पहिल्या चरणात काय, या दोन्ही चरणाची सांगड घालत असताना महाराज आपल्याला अशी संगती लावावी लागते. वाणीने आम्ही ध्यान करतो, नाम साधना करतो, पण दास्यत्व हे परमात्म्याचं आहे. देहाचा विचार केला तर देहाने पण आम्ही त्याचेच दास आहोत. काय, या संपूर्ण अभंगामध्ये नामदेव महाराजांनी आपले सगळे संबंध भगवंताशी ठेवले.
वाचिक संबंध असेल, काही एक मानसिक, सहू अंगाने जर विचार केला ना, सर्व संबंध हे भगवंताशी. आणि कोणत्याही भक्ताचा विचार करा, कोणत्याही आमच्या संतांचा विचार करा, त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपले जे संबंध आहेत ना, देह संबंधीला संबंध मांडलेला नाही, भगवंताशी संबंध जोडले. जगद्गुरु तुकोबारा सांगतात ना, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. देहाचे संबंध परमात्म्याशी, वृत्तीचा संबंध परमात्म्याशी, वाणीचा संबंध अध्यात्माचा संबंध पण देवाशीच आहे. कोणताही देहाचा, जीवाचा, आत्म्याचा. महाराज रामायणामधलाच प्रसंग आहे बाबा. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला एकदा विचारलं, हनुमंतराया कस्त्वम, तू कोण आहे? आता तू कोण आहे ऐका, प्रभू रामचंद्राची आणि हनुमंतरायाची भेट झाली पंपा सरोवरावर. आणि हा जो प्रश्न विचारलेली जागा आहे ना, ही अयोध्येमधली. हनुमंतराय दचकले ना, मी कोण आहे? मला विचारता मी कोण आहे? म्हणजे मी कोण? मला आता सरोवरावर भेट झाली, मला तिथून पुढे ते युद्ध झालं, वाली सुग्रीवाचं युद्ध, तिथं मी होतो. बरं, पुढे गेल्यानंतर परत बायको हरवली म्हणून रडू लागले, तर मग ते मी शोध लावला, बायको सापडून दिली, तेव्हा नाही विचारलं कोण आहे म्हणून. बरं, ह्याच्या भावाला लंकेवर युद्ध करण्यासाठी मी मोठमोठे पर्वत टाकले, पूल तयार केला, जाण्यासाठी वानरसेना घेऊन आलो, 18 पद्म वानरसेना पाठीमागं उभा केली, फौज घेऊन गेलो, तेव्हा विचारलं नाही. भावाला शक्ती लागली, बाण लागला, मी गिरी आणून शीघ्र तो उठवला, तेव्हा बरं विचारलं नाही तू कोण आहे म्हणून. असं हनुमंतराय म्हणले नाहीत, असं मला म्हणायचं होतं. तुम्ही म्हणले हनुमंतराय असं भाडभाड कसे बोलले, ते आपण असतो तर आपण सगळं उकरून काढलं असतं महाराज, तेव्हा बरं विचारलं नाही, मी तर असं करत होतो, असं हनुमंतराय म्हणले. हनुमंतराय सावध झाले, अरे हा ब्रह्मांड नायक आहे, संपूर्ण ब्रह्मांडाचा एककाल अवच्छेदकाने ज्याला एकाच वेळेला ज्ञान असतं, असा परमात्मा आहे हा. आणि हा परमात्मा मला विचारतो तू कोण आहे? महाराज कसं असतं, जास्त परिचयाच्या माणसाला तू कोण आहे असं कधी विचारायचं नसतं. आता कीर्तन झालं, तुम्ही जर घरी गेल्या बायकोनी सांगितलं, माय आले घ्या पाणी ग्लास, मग तुम्ही ग्लासभर पाणी दिलं, पाणी ग्लास हातात घ्याताना जर बायकोला विचारलं तू कोण आहे, बायको काय म्हणेन? बायको म्हणे आता काय करा, गाडी आला, गाडी बोलून घ्या पटकन, ह्याला कुठं पाठवा यार वाड्याला. आम्हाला तेच सांगायचं होतं, तुम्ही अगोदरच पाठ करून ठेवून. म्हणजे जास्त लग्न झालं, मुलं बाळ, एवढं आता विचारतं काय कोण आहे म्हणून. महाराज हे चालत नसतं. हनुमंतराय विचार करत नाही. हनुमंतराय म्हणतात, अरे हा ब्रह्मांड नायक आहे, बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतरायचं वर्णन केलं ना, बुद्धीची देवता आहेत हनुमंतराय. हनुमंतराय सावध झाले, देवा ऐक, तुम्हाला एक प्रश्न विचारला, तू कोण आहे? आता माझ्या प्रश्नाचे उत्तर ऐक देवा. तो एक प्रश्न आहे ना, एका प्रश्नामध्ये 3 प्रश्न लोपलेले आहेत. कोणता? पहिला प्रश्न आहे देहाला धरून, दुसरा प्रश्न आहे जीवाला धरून, आणि तिसरा प्रश्न आहे स्वरूपाला धरून. देवा तू जर मला देहाच्या दृष्टीने जर विचारत असतील तू कोण आहे, तर देवा ऐक, देहदृष्ट्या तू दासोहम. देहाच्या दृष्टीने देवा मी तुमचा दास आहे. आणि जर जीवाच्या दृष्टीने तुम्ही जर मला प्रश्न विचारत असाल देवा, तर जीवदृष्ट्या तो अंशकः, जीवाच्या दृष्टीने मी तुमचा अंश आहे देवा. आणि जर मला तुम्ही आत्मदृष्टीने प्रश्न करत असाल, तर आत्मदृष्ट्या त्वम एव अहम इति मे निश्चला मतिही. म्हणजे माझी बुद्धी अशी आहे, आत्मदृष्टीने तुझ्या तर माझ्यात भेद नाही, जीवाच्या दृष्टीने तुझा अंश आहे, मम एव अंश हा, देवा तुझा अंश आहे. आणि देहाच्या दृष्टीने तव एव दास हा, मी तुमचा दास आहे. म्हणजे सगळे संबंध देवाचे आहेत. विठाला विठाला हो. पण महाराज प्रपंचात असं होत नाही. प्रपंचात आपण एकही संबंध भगवंताशी लावत नाही. एखाद्या व्यक्तीचे महाराज प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये एक जरी व्यक्ती असली ना, त्याचे सगळे प्रपंचातच संबंध असतात. कधी विठ्ठल बाप मायचो असं कधीच नसतं महाराज. त्वमेव माता हे पण नाही. महाराज एक तरुण मुलगा आहे, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर त्याला 2 मुलं झाले, मुलं चांगली आता शाळेत जाऊ लागली. मग त्या शाळेत जाणाऱ्या मुलाची भेट झाली आणि त्याचे वडील पण दारात उभा आहेत. म्हणजे आता त्या मुलाला विचारलं तो कोण आहे, तर मुलगा काय सांगतो, आमचा पप्पा आहे तो. म्हणजे वडिलांचं नातं सांगतो. मुलगा सांगतो माझे वडील आहेत. बरं, त्याच व्यक्तीच्या भावाला विचारलं तर भाऊ सांगतो तो माझा भाऊ लागतो. बहिणीला विचारलं तर बहीण म्हणते तो माझा थोरला भाऊ आहे. म्हणजे भावाने भावाचं नातं सांगितलं, बहीणही भावाचं नातं सांगते. आईची भेट झाली तर आई म्हणते माझा मुलगा आहे. म्हणजे प्रपंचाच्या क्षेत्रात एका व्यक्तीसोबत हजारो नाते असतात. आई म्हणते माझा मुलगा आहे, वडिलांची भेट झाली तर वडील म्हणतात अरे माझा मुलगा आहे तो. ऐका, आजोबाची भेट झाली तर आजोबा म्हणतात माझा नातू आहे. चुलत्याची भेट झाली तर चुलते म्हणतात तो माझा पुतण्या लागतो. मामाची भेट झाली तर मामा काय सांगतात माझा कोण आहे, भासा आहे तो. बरं, सासऱ्याची भेट झाली तर सासरे म्हणतात आमचा जावाई. सासूबाईची भेट झाली तर सासूबाई म्हणते माझा जावाई आहे की.
बरं बायकोची भेट झाली तर बायको म्हणते माझा बैल आहे, आपलं हे ते नवरा आहे, नवरा म्हणायचं तर चुकून शब्द गेला बरं का. असा काय माझा म्हणण्याचा भाव नव्हता बरं का. तुमच्या सर्वांची माफी मागतो आणि तुम्ही मला माफ करताना अशी अपेक्षा पण बाळगतो महाराज. असं म्हणजे खरंच माझ्या मनात काय नाही बरं, ते बोलता बोलता झालं माझ्याकडे. आता काय बोलण्याची लघु महाराज काय होतं बरं का अण्णा, बोलता बोलता भावनेच्या भरात काय काही काही वेळेला बरंच. आता बाबा बी समोर आहेत म्हणून मी किती आता माझी काय परिस्थिती तुम्हाला काय कळणार आहे. मला म्हणजे सगळं अंधारच दिसतो कधी कधी. बाबाकडे पाहिलं मग थोडा धीर येतो, हाय बाबा आज प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे पाहता. काय असतं बऱ्याच वेळेला आता माझा तुम्हाला तसं बैल वगैरे म्हणण्याचा काहीच भाव नाही, तुम्ही विसरून जा, हे सगळं विसरून जा. कारण व्याख्यान करता करता काय होतं बऱ्याच वेळेला बोलता बोलता भावनेच्या भरात तोंडातून खरेच शब्द निघून जातील. तुम्ही तुमच्या सर्वांची माफी मागतो, सर्वांची माफी मागतो. भावनेच्या भरात कधी तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. विठाला मग प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये आपण भगवंताशी नातं लावत नाही महाराज, देवाशी नातं जोडावं. देवाचा दास म्हणून घ्यावा महाराज. दास आता खूप शास्त्रात दास्यत्वावरती किती पण प्रमाण आहे महाराज. काय महाराज, देवाचं दास व्हावं, दास्यत्वाचा संबंध परमात्म्याशी लावावा. महाराज ऐका, एक प्रश्न आहे, फार सुंदर प्रश्न आहे बरं का. काय आता बाबाच उभा आहेत त्याच्यामुळे थोडं बोललं तर काय अडचण नाही, आणि 2-5 मिनटं घेतले तर काही नाही ना बाबा, बाबाची आज्ञा असेल तर. काय दास्यत्व अवच्छेदकाने जर चिंतन केलं ना, दास्यत्वाला धरून शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की दास झाला की तो परतंत्र होत असतो, आणि परतंत्र झाला त्याचं जीवन पारतंत्र्य झालं. एकदा पारतंत्र्यात मनुष्य व्यक्ती जीव पडला की त्याच्या जीवनामध्ये दुःख असतं, आणि जीवनामध्ये दुःख आलं की कोणी स्वतःला दैववान समजत नसतो. नामदेव महाराज स्पष्ट म्हणतात की आम्ही दैववान आहोत का, तर दास पंढरी रायाचे दास झाले. अहो देवाचे का व्हायना पण दासच झाले ना. दास मी तुम्हाला अगोदर ब्रह्मसूत्रामधलं एक चिंतन आहे बरं का. ब्रह्मसूत्रामध्ये असं चिंतन आलेलं आहे, मनुष्याच्या अंतःकरणात दुःख केव्हा निर्माण होतं. परोत्कर्ष दर्शनम ऐका, पारतंत्र्यंच आणि स्वस्यहीनत्वम दुःख कारणम प्रसिद्धम. या जगातलं अत्यंत प्रसिद्ध दुःखाचं कारण जर काय असेल तर महाराज भगवान भाष्यकार सांगतात की परोत्कर्ष दर्शनम, दुसऱ्याचा मोठेपणा पाहिला की माणसं दुःखी होतात. स्वस्यहीनत्वम, जे माणसं स्वतःला कमी समजतात ते पण माणसं दुःखी असतात. आणि पारतंत्र्यांच म्हणजे पारतंत्र्यामध्ये जे माणसं असतात ते दुःखी असतात. आणि तदाभावात न परमात्मा ततस्तत प्राप्ती ही परपुरुषार्थ भविष्यती, ते पुढचा श्लोक सोडा. पण म्हणजे पारतंत्र्यम परोत्कर्ष दर्शनम स्वस्यहीनत्वम दुःख कारणम प्रसिद्ध दुःखाचे कारण आहेत. आता जाऊ द्या, हे ब्रह्मसूत्र पण बाजूला ठेवा. नाथ बाबांच्या वेळा सांगतो. नाथ बाबा सांगतात, ज्याचे देह पराधीन तो जीवे जिता सदा देन, पराधीनाशी समाधान नव्हे जाण कल्पंती. नाथ बाबा स्पष्ट सांगतात की कल्पंतपर्यंत जो पराधीन आहे त्याला कधी समाधान. अरे ज्याचे देह पराधीन पर म्हणजे माया जाण, जो जहाला तियेच्या अधीन, त्याशी सुखाचे न दिसे स्वप्न, दुःख संपूर्ण सर्वदा. नाथ बाबा तर असं ठासून सांगतात महाराज, पराधीनाशी सुख आहे म्हणे तो केवळ मूर्ख, सोलीव दुःखाचे दुःख अवश्य देख पराधीना. आता ना अवश्य देख पराधीना, त्याशी सुखाचे नदीचे स्वप्न आता किती वाव्यात नाथ बाबांच्या. नाथ बाबा सांगतात पराधीन झाला की जीवनात दुःखचं दुःख भोगावं लागतं. महाराज ऐका, मग जर दास झाला, पारतंत्र्य झाला, पराधीन झाला, दुःख भोगावं लागतं महाराज. परकीयांच्या आक्रमामध्ये ज्यावेळेला आपण पारतंत्र्यामध्ये जीवन जगलो त्या वेळेतले ग्रंथ वाचा, त्या महापुरुषांचे ग्रंथ कधीतरी पानं पलटले तर असं वाटतं की लोक दुःखातून बाहेर आली. खूप दुःख भोगलं का, पारतंत्र्यामध्ये दुःखाचं दुःख भोगावं लागतं महाराज. मग जर अशी परिस्थिती अशी आहे, पारतंत्र्य कोणाला नको वाटतं. पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी माणसं प्राणाची पण आहुती द्यायला तयार होतात का, पारतंत्र्य नको म्हणजे पराधीनता नको. पराधीनता म्हणजे दास्यत्व असतं. मग तुम्ही दास्यत्व स्वीकारलं, दास झाले, पराधीन झाले की दुःख आलं, आणि दुःख आलं की दैववान कसं काय म्हणू शकता. असा प्रश्न थोडक्यात उत्तर सांगतो. काय दास म्हणलं की दास 2 प्रकारचा. ऐका, एक प्रपंचाच्या क्षेत्रातला दास आणि एक भगवंताचा दास. भगवंताचा किंवा संताचा दास हे पारमार्थिक क्षेत्र झालं, आणि प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये कोणाचेही जरी दास झाला तरी हे प्रपंचामधलं क्षेत्र आलं. काय, या जगताचा एक नियम आहे, तुम्ही कोणाचेही दास व्हा, कोणाचंही दास्यत्व करा, त्या दास्यत्वामध्ये संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला दासच म्हणून जीवन जगावं लागेल.
कोणाही कंपनीचं काम स्वीकारा, त्या कंपनीची सेवा करा, चांगले वागा, चांगला व्यवहार सांभाळा, पण तो कंपनीवाला मालक तुम्हाला कधी कंपनी हातात देणार नाही. तो प्रमोशन करील, महाराज वेगळं बोनस देईल, तुम्हाला वेगळ्या सुविधा देईल, पण तो पूर्ण कंपनीचा मालक तू आहे असं कधी म्हणत नसतो. महाराज राजकीय क्षेत्राचा विचार करा, एखाद्या पक्षाचं तुम्ही काम करा, त्या पक्षाचं काम केल्यानंतर ते पक्षातले लोक तुम्हाला चांगलं समजतील, चांगले दो आमचा प्रचार प्रसार करताय, तुमच्या परिसरामध्ये तुमचं वजन आहे, आमच्यासाठी चांगलं काम करतात असं म्हणत राहतील. आणि ज्या वेळेला आता निवडणुका येतात ना जवळ, निवडणूक जवळ आल्यानंतर, आता कोणती निवडणूक आहे हो? लोकसभा का विधानसभा आहे? बघा ना सगळे किती ब्रह्ममूर्ती माणसं बसलेत माहीतच नाही. आता आमदारकीची निवडणूक आली, तुम्ही चांगले कार्य करतात, एखाद्या पक्षाचं चांगलं काम ओढलोपार्जित तुम्ही सेवा केली आणि तिकीट मागायच्या वेळेला तुम्ही जर गेले, साहेब असं करा, आमच्या परिसरातल्या लोकांची पण इच्छा आहे आणि आमची पण इच्छा आहे, खूप वाढवडीलापासून आम्ही तुमची ही धुरा चालवत आलो ना, तुमचाच प्रचार करत आलो, आता असं करा, आम्हाला एवढ्या वर्षी तिकीट द्या. देतील का होते? ते पुढारी तिकीट देईल तुम्हाला? सर्वसामान्य तुम्हाला आमदारकीचे तिकीट देणार नाही. ते म्हणा अहो तुम्हाला आमदारकी, पंचायत समिती करतो ना, जिल्हा परिषद येतो ना तुम्हाला, असं म्हणणार. ते आमदारकी नाही. आमदारकी कोणाला? ते म्हणतात आमदारकी आमच्या घरातच राहणार, आमदार आमच्याच घरातला होणार. मग आम्ही काय करायचं? तुम्ही फक्त प्रचार प्रसार करायचा आणि आम्हाला निवडून द्यायचं. अहो पण आम्ही 70 वर्ष झालं ना तुमचा झेंडा घेऊन चालतो. आमच्या आजोबाच्या गळ्यात तुमचा बिल्ला असायचा, माझ्या गळ्यात तुमचा बिल, आपलं हे म्हणजे सगळी परंपरा चाललेली ना, तुमचाच प्रचार. एवढं वर्ष द्यावं साहेब. ते म्हणतात अजिबात नाही, अजिबात तिकीट देणार नाही तुम्हाला, तुम्ही फक्त प्रचारच करायचा. एवढं करायचं, आमदारकीला आम्ही निवडून आलोत ना, तुम्ही फक्त आम्ही एकदा आमदार झालो की तुम्ही नाचायला, गुलाल उधळायचा, नाचायचं आणि पुन्हा नाचत असताना ध्यानात ठेवा मला आमदार झाल्यासारखं वाटतं याच गाण्यावर नाचायचं. असे लोक असतात बघ. किती दिवस प्रचार प्रसार केला ते तिकीट देतील? असं होत नाही. ऐकू का माय बाप? महाराज कोणतंही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्राची सेवा करा. ते स्वतःचं पद कधी देत नसतं. ऐका, ते तुम्हाला पद देतील. काय असतं महाराज, काही वेळेला पद दिलेले दिसतात लोक, ते पद देतील, मुख्यमंत्री तुम्हाला म्हणतील, पण बटणं स्वतःच्याच हातात ठेवणार. ते हे फक्त गायबानं दिसायलाच राहणार, आपले ते दिसायला राहणार, फक्त हातात काहीच नाही हो, हातात काही नाही. महाराज सांगा हे काय पद आहे का? या प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये संसाराचा दास आता किंवा कोणत्याही क्षेत्राचा दास करा, दास झाल्यानंतर पूर्ण आयुष्यभर दासच म्हणून राहावं लागतं. पण आमचा परमात्मा असा आहे, आमचे जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा अरे तुझ्यासारखं या जगात कोणी उदार नाही, तुझा ऐसा कोणी उदाराची राशी आपुलेची देसू पद दासा. अरे देवा तू स्वतःचं पद दासाला देणार. या मृत्यू लोकात आणि या ब्रह्मांडामध्ये दोनच ठिकाण आहे, ते म्हणजे संत महात्मे आणि भगवान परमात्मा. विठाला विठाला संतांचा विषय आला का? संतांचा दास व्हा, दास म्हणून राहा. ते सर्व समर्पण करतात, सर्व स्वाधीन करतात, पण दास भावाने राहावं लागतं. महाराज आमचे ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा मी दास, नेने साधना सान. माझ्या जीवनात साधन माहिती नाही, मी निवृत्तीनाथ महाराजांचा फक्त दास आहे असं ना ज्ञानोबाराय. पण ज्ञानोबाराय म्हणतात मला नाथ महाराजांनी काय केलं? महाराज निवृत्तीने दिधले माझ्या हाती, त्यांनी माझ्या हातात संपूर्ण दिलं. ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला झाले, निवृत्तीने दिले माझ्या हाती, माझ्या हातात निवृत्ती दादाने दिलं का मी त्यांचा दास झालो. महाराज ऐका, या जगतामध्ये दास झाल्यानंतर संपूर्ण देणारं कोणी दिसत नाही. तुम्हाला कसं काय संपूर्ण? तुम्हाला दिलं असेल पण संपूर्ण दिलं नसेल. देतील पण सगळं नाही, सगळं देणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तसं नाही, दिधले संपूर्ण माझ्या हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण निवृत्तीनाथ महाराज त्यांनी दिधले संपूर्ण माझ्या हाती. महाराज एक निळोबारायचा अभंग आहे बघ, म्हणजे साधू महात्मे संपूर्ण देतात. महाराज निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना दिलं. इतक्या लांबचं उदाहरण कशाला बघायचो? जनार्दन बाबा फक्त निगमानंद बाबाचे दास म्हणून राहिले तर सगळंच त्यांच्या स्वाधीन करून दिलं. सगळं आपल्या डोळ्यापुढचं लई लांब तिकडचं प्रमाण सांगायचं, उदाहरण सांगायचं आणि तुम्हाला झोपे आणायचे, याच्यापेक्षा जमीन उदाहरण बघायचं. किती गोड विषय. महाराज वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध जग आहे, दास्यत्वाच्या आणि गुरुत्वाच्या जोड्या आहेत ना, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायातली आमच्या मारुती बाबाच्या कुरेकर बाबांच्या मुखातली जी जोडी आहे ना गुरु शिष्याची, ती म्हणजे आपल्या जनार्दन बाबाची आणि निगमानंद बाबाची. मारुती बाबाने सांगावं असं आहे. महाराज दास असावा, गुरुचा दास्यत्व स्वीकारावं, ते संपूर्ण देतात. देवाचा दास झालो, देवे भक्ता लागी
निळोबाराचा अभंग आहे बाबा, मोठा अभंग आहे. भक्त उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले, धरुणी तन्मयाचे छत्रे गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिले, म्हणे सुखे राज्य करा त्रिभुवनी, माझे ऐश्वर हे सर्वांगी लेवनी, मिरवा भूषणे ही यश कीर्ती दोन्ही, माझी आयु देही देतो संतोष निवो, निळा म्हणे ऐशा भक्तांच्या समुदाये, देवे देव आनंद विला प्रीतीच्या उत्साहे, म्हणे निर्भय असा जवळीच मी आहे, भोगा सुख माझे निजाचे अद्वय हो. काय हो साधू संतांचे शब्द, देवाचं दास झालं, भगवान परमात्मा संपूर्ण स्वाधीन करतो आणि मग भक्ताचे उद्गार निघत असतात की जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली. काय सामर्थ्य, म्हणून दास झालं पाहिजे. दास होणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून आम्ही दैववान आहोत, आम्ही भाग्यवान आहोत, तुमच्यासारखे दुर्दैवी नाहीत. म्हणजे जे इतराचे दास होतात त्यांच्यासारखे आम्ही दुर्दैवी नाहीत. आम्ही मोठ्यांचे दास झालो, आम्ही भगवंताचे दास झालो, म्हणून आम्ही दैववान आहोत. आमचा परमात्मा आणि आम्ही मनाला आम्ही त्याचे दास आहोत, पण खऱ्या अर्थाने तो परमात्मा आम्हाला दास्यत्वातून कायमची मुक्ती देतो, दास्यत्व मुक्ता भाव करतो आणि ब्रह्मरूपता प्राप्त करून देतो. विठोबा कुंडली गवरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ नामदेव महाराज स्वाभिमानाने सांगतात, आम्ही देवाचे दास आहोत आणि त्या देवाचा दास झाल्यामुळं आम्ही दैववान समजतो. ऐका, बस नामसाधना करणं इतकं सोपं नाही. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, पाठामध्ये बोलायचे बाबा की नामावर आपण बोलू शकतो, नामाची शक्तीही सांगू शकतो, पण घुले बाबा म्हणायचे बुवा कधीतरी हातात माळ घेऊन नामस्मरण करून बघा कसं होतं. ते नामसाधना श्रेष्ठ साधना आहे, पण ते पण मुखामध्ये येण्यासाठी पुण्य असावं लागतं. तिळे तिळे पुण्य साच्या पडे. मग सोपा मार्ग काय? देवाचं दास व्हायचं. दास व्हायचं म्हणजे काय महाराज ऐका, दासाची जर प्रक्रिया सांगितली ना ती फार क्लिष्ट आहे. दास्यत्व अवच्छेदकाने जर भगवंताचं दास असणं म्हणजे काय ती प्रक्रिया सांगतो, पण तत्पूर्वी थोडं ऐका. काय महाराज, आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं दास्यत्व होण्याची इच्छा निर्माण असावी. शरीराने दास्यत्व करा, शरीराने दास्यत्व करणारा तर श्रेष्ठ आहेच, पण आपल्याच्याने ते दास्यत्व होत नसेल तर नुसतं मनाला काय, मनाला काय अडचणी, मी देवाचा दास आहे. दासोहम मधुसूदन सरस्वतीने भक्तिरसायन नावाच्या ग्रंथामध्ये बरं का माधव महाराज इतकं सुंदर सांगितलं. ते म्हणतात तुम्ही दास होणार नाहीत. आम्ही सांगतो ना, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास, असं होणार आहे का? इतकं शक्य नाही. पण असं करा, अरे म्हणत जा मी देवाचा दास आहे, दास आहे, मी दास आहे. दासोहम, दासोहम म्हणजे मी दास आहे, मी दास आहे. संस्कृतमध्ये ह्याला दासोहम म्हणतात. दास हा अहम, दासोहम, दासोहम. मग महाराज फायदा काय? दासोहम इति यावद्धिही, ही बुद्धी तोपर्यंतच राहते. फक्त दिवसातून माणसाने म्हणत जावं मी दास आहे, दास आहे, दास आहे असं जर म्हणत राहिलं ना, दासोहम इति यावद्धी पूर्वमासीत जनार्दने दाकार अपहता हातेन गोपी वस्त्र अपहारिणः. म्हणजे दासोहम इति यावत पूर्वमासीत जनार्दने, भगवंत परमात्मा आपल्या हृदयामध्ये राहतो आणि त्याचा चोरी करण्याचा स्वभाव आहे. तो स्वभाव जागा राहतो, त्याचा तो जागृत होतो. आणि ज्यावेळेला आपण दासोहम दासोहम असं म्हणतो ना, त्यावेळेला तो त्याच्या दाकाराची चोरी करतो. दाकार अपहता हा म्हणजे दाकार काढून घेतला. आपण काय म्हणत होतो? दासोहम. काय म्हणत होतो? दासोहम. त्यातला दा काढून घेतला. भगवान परमात्म्याने दाकारच चोरून नेला, दा चोरला. दासोहम मधला दा गेला, खाली काय राहिलो? सोहम म्हणजे सोहम, ब्रह्म अवस्थिती खाली राहते. म्हणून दास म्हणत जा. बस मला दास म्हणणं होणार नाही, कारण तुम्ही दासोहम म्हणणार नाहीत. मी सांगतो ना, तुम्ही म्हणणारच नाही दासोहम. मग काय करायचं? सोपं सांगतो. आता मधुसूदन स्वामीने सांगितलेलं आपल्याला नसेल पटलं, नारदीय पुराणामध्ये आलेले आहे, नारद मुनीच्याच मुखातलं वचन आहे. काय करायचं? दासोहम तुम्ही लोकांमध्ये मनवा हरीचे दास अशी हिंमत नाही. मग काय करावा? मनामध्ये ठेवायचं इहा यस्य, यस्य म्हणजे ज्याची, इहा म्हणजे इच्छा, इहा यस्य हरेर दास्य कर्मना मनसा गिरा निखिलासु अपि अवस्थासु जीवन मुक्तस्स उच्यते. नारद मुनी सांगतात त्याला जीवनमुक्तीचा आनंद प्राप्त होतो. कोणाला? जो अंतःकरणामध्ये इच्छा धारण करतो की मी देवाचा दास आहे. विठाला विठा
विठाला विठाला विठा हो किती बोलावं हे देवाचं दास. मग महाराज देवाचं दास झाल्यानंतर हे फल प्राप्त होणार. मग ही अंतःकरणाची इच्छा, वाणीतली इच्छा, शरीराची हे देवाच्या दास्यत्वाचे अवच्छेदक आहेत. मग देवाचं दास होणं म्हणजे नेमकं काय करणं अगदी 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो बरं का. देवाचं दास होणं म्हणजे काय महाराज. देवाचं दास होणं म्हणजे काय. दास्यत्वाचे प्रकार सांगत असताना 4 प्रकाराने दास्यत्व सांगितले. महाभारतामध्ये व्यासांनी सांगितलेलं आहे बरं का. 4 प्रकार. खूप सुंदर चिंतन आहे. त्यांनी सांगितलं दासास्तु प्रसृतास्तस्य निर्देश वशवर्तिनः बरं का. प्रसृता निर्देश वशवर्तिनः प्रभुता ज्ञान सुविनम्र धिया ते आणि विश्वस्ता ते दासा. आता व्यासांचं वचन आहे दास 4 प्रकारचा असतो. पहिल्या क्रमांकाचा दास कोणता. दास असतो प्रसृतास्तस्य म्हणजे देवाचा आश्रय करून राहणारा एक दास. तस्य निर्देश वशवर्तिनः भगवंताच्या निर्देशाने जीवन जगणारा दुसरा दास. विश्वस्ताः म्हणजे परमात्म्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून चालणारा. आणि चौथा जो दास आहे ना प्रभुता ज्ञान सुविनम्र धियाः म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थित करणारा त्याला पण दास म्हणतात. हे दासाचे 4 प्रकार झाले. यातला पहिला प्रकार फार महत्त्वाचा आहे. प्रसृताः म्हणजे भगवंताचा आश्रय करून राहायचा. या जगतामध्ये आत्तापर्यंतच्या भारतीय परंपरेचा जर विचार केला तर तेच यशस्वी झाले की ज्याने देवाचा आश्रय केला. म्हणून देवाचा या मृत्यूलोकामध्ये आपण जे आश्रय करतो ना. आता बाबासमोर कीर्तनात उभा आहेत उद्धव महाराजांसारखे विद्वान महात्मे पण कीर्तनात उभा आहेत महाराज. आपण जगातामध्ये या भगवंताला सोडून आश्रय करत असताना 2 प्रकारचा आश्रय करत असतो. एक जडाचा आश्रय करतो, एक चेतनाचा आश्रय करतो. जडाचा आश्रय करत असताना परत त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये द्रव्याचा आश्रय करणारा वर्ग आहे आणि क्रियेचा आश्रय करणारा एक वर्ग आहे. मग त्या द्रव्याच्या आश्रयामध्ये परत 3 प्रकार पडतात. एक सत्वगुणी द्रव्याचा, रजगुणी द्रव्याचा, तमगुणी द्रव्याचा आश्रय करणारा वर्ग आणि क्रियेचा आश्रयामध्ये अंतरंग क्रियेचा आश्रय करणारा वर्ग, बहिरंग क्रियेचा आश्रय करणारा वर्ग. चैतनामध्ये जीव चैतन्याचा आश्रय करणारा वर्ग, जे स्वर्गादी देवता आहेत ना त्या चैतन्याचा आश्रय करणारा वर्ग. जाऊ दे आता तुमचं सगळं म्हणजे जास्तच होईल जरा हे म्हणजे आश्रयाचे प्रकार सांगितले. म्हणजे सगळे जडाचे आश्रय येथे. जडाचा आश्रय ज्याने केला भगवंताचा आश्रय सोडून ज्याने जडाचा आश्रय केला ते. आता महाराज पांडवाचं आणि कौरवांचं झालं काय महाराज. कौरव पांडवांचं युद्ध होण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटायला गेले कोणाला. दुर्योधनाला महाराज. कारण त्याचं कारण आहे दुर्योधनाने सैन्याचा आश्रय घेतला होता आणि अर्जुनाने परमात्म्याचा आश्रय घेतला होता महाराज. तो इतका आश्रय संपत्तीच्या सत्तेच्या आश्रयाने राहत होता. संपत्ती, सत्ता, लोक, समाज याचा आश्रय कधी टिकणारा नसतो. ऐका महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटीला गेले महाराज. त्या दुर्योधनाला असं वाटलं आपल्याकडे राज्य आहे, आपलं राजवैभव आहे, आपण त्याला पटवू, त्याला वेगवेगळे पदार्थ खाऊ पिऊ जेऊ घालू, त्याला तृप्त करू, वेगवेगळे महाल वगैरे दाखवू आणि त्याची व्यवस्था चांगली करू. चांगली व्यवस्था केल्यानंतर मोठं स्वागत करू, JCB आपले हे हार वगैरे गळ्यात घालू. त्याच्या मनातला भाव महाराज. त्याने काय केलं इतकं स्वागताची तयारी केली. आणि वैकुंठवासी प्रातस्मरणीय डोंगरे महाराजांच्या मुखातलं वाक्यवरून डोंगरेजी महाराज सांगायचे त्यांनी महाराज 56 प्रकारचे भोग केले. 56 प्रकारचे भोग. आणि 56 प्रकारचे भोग असतात ना नुसते पदार्थ 56 केले पण त्या 56 पदार्थातले एका पदार्थाचे परत वेगवेगळे प्रकार महाराज. त्यांनी भजेच 50 प्रकारचे भजे केले. परत ते भजे बनवत असताना प्रत्येक भाज्याची वेगवेगळी कढई, त्याचा आचारी वेगवेगळा. कारण तुम्ही जर कांद्याचे भजे केले आणि ते भजे काढून परत जर त्यात ते बटाट्याचे भजे टाकले तर ते कांद्याची टेस्ट त्याला लागेल. म्हणून भाज्याची टेस्ट बदलावी, वेगळा आचारी वेगळा, त्याची कढई वेगळी, परत त्यातला हात यात घालायचा नाही. पुन्हा तेल तसं क्वालिटीचं चांगलं महाराज. वेगवेगळ्या प्रकारचे भजे, दोडक्याचे भजे, बटाट्याचे भजे महाराज, पारुशा दोडक्याचे भजे, कांद्याचे भजे, वांग्याचे भजे, कारल्याचे सगळे भजे असतात बरं का. कारल्याचे भजे, पारुशे भजे, नुसते भजे, खोबऱ्याचे भजे, गूळ घालून तुम्हाला भजे करायचे प्रकार कितीतरी सांगू शकतो महाराज. ते गूळ काय करायचा, गव्हाचं पीठ घ्यायचं, गव्हाचं पीठ पातळ बनवायचं, हे आणायचं. आपलं उपासाला काय खातो आपण ते खोबरं खारकेचं बनवलं असं त्याला काय म्हणतो आपण, पेंट खजूर घ्यायची, त्याच्यातल्या बिया काढायच्या, बिया ध्यानात ठेवा आणि त्या ह्याच्यात टाकायच्या. गव्हाचं जे पातळ पीठ आहे त्यात टाकायचं, ते उचलायचं त्याला टाकायचं, तळून ते खायचं. मग टेस्ट बघा, तोंडाला पाणी येऊ नका. ते भजे असतात कितीतरी महाराज. मी नर्मदा परिक्रमेत एका माणसाने 50 प्रकारचे भाज्याचे नाव सांगितले होते. बटाट्याचे भजे, कांद्याचे भजे, आलूचे भजे, वांग्याचे भजे, गांज्याचे भजे. आपले हे गांज्याचे भजे याचे करत नाहीत आपल्याकडं, सगळे भजे महाराज. भजे त्याला असं वाटलं आपल्याकडे करत नाही, ते तुम्ही मनावर घेऊ नका असं काही. ते महाराज
इतके पदार्थ बनवले, पर्वताचे पर्वत पदार्थ, सुंदर पदार्थ, 56 प्रभुरामच्या महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा सभेमध्ये उभा राहिले, दुर्योधनाला सांगू लागले. दुर्योधनाला त्यांनी भगवान सांगू लागले, श्रीकृष्ण परमात्मा, अरे दुर्योधना, भावाचं खातो, पांडव तुझे बंधू आहेत, त्यांना अर्ध राज्य दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं, देवा अर्ध राज्य देणार नाही, अर्ध राज्य देणार नाही, अर्ध राज्य देणार नाही. महाराज भगवंताने सांगितलं, पांडवान द्विशेषे राजन मम प्राणास्तु पांडवा. हा महाभारतातले वाक्यात बरे, पांडवाचा द्वेष करतो, मम प्राणास्तु पांडवा. हा अरे ते पांडव माझ्या आश्रयाने राहतात, त्यांनी माझाच आश्रय केलाय, तू संपत्तीचा सर्वाचा आश्रय करतो ना दुर्योधन. ऐक, पांडव हे 5 आहेत, 5 पांडवांचा अर्ध राज्यावर हक्क आहे. त्यांनी सांगितलं, देवा काय भिकेसाठी कोण राज्य देत, त्याने राज्य भेटणार नाही. भगवंताने सांगितलं, दुर्योधन ऐक, मी तुला सोपा मार्ग सांगतो. कोणता सोपा मार्ग? ऐक, पांडव किती येतं? 5. 5 पांडवाला 5 गावं दे, प्रश्न मिटला. 5 मी सांगतो पांडवाला, मी त्यांना समजून सांगतो की दुर्योधनासोबत युद्ध करायचं. दुर्योधन मला युद्ध, देवाने सांगितलं, अरे दुर्योधना मूर्ख आहे का, युद्ध करून चालत नसतं, युद्धाने देशाचा ऱ्हास होत असतो, अनेकांचे बलिदान जातील, कशाला युद्धाच्या गोष्टी करतो. ऐक, पांडवाला 5 गावं दे. एकदा पांडवाला 5 गावं दिले ना, पांडव त्यांचे ते 5 गावावर तृप्त राहते. मी पांडवाला समजून सांगतो. ते दुर्योधन बिचारं भोळं भाबडं भाळलं लगेच. ते मला, देवा तू एवढं 5 गावाचं घेऊन बसला, दिले 5 गावं दिले. चल बोल, कोणते गावं पाहिजेत? भगवंताने सांगितलं वचन द्या. देवा वचन दिलं, द्या पांडवाला 5 गावं, सांगा गावाचे नाव कोणते द्यायचे. भगवंताने सांगितलं, ऐका दुर्योधना, हे पांडव बिचारे त्यांचे ते त्या गावाने राहतील, व्यवस्थित राहतील. तू काय, त्याने सांगितलं देवा दिले ना, 5 गावं दिले. भगवंताने सांगितलं, मग सांगू का? त्यांनी सांगितलं, देवा गावाचे नाव सांगा. भगवंताने सांगितलं, एक दिल्ली, दुसरी मुंबई, तिसरी चेन्नई, चौथं कलकत्ता, 5वं बँगलोर. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बँगलोर, हे 5 हे भारतातले 5 उत्पन्नाचे शहर आहेत. त्याला स्मार्ट सिट्या म्हणतात. महाराज सगळं भारत देशाला उत्पन्न ह्या शहरातूनच चालतं. ते दुर्योधन मला, देवा 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 परत सांगा, परत. देवाने सांगितलं, नाही ती दिल्ली नाही का, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बँगलोर, एवढे 5 गावं पांडवाला दे. झालं, पांडव शब्द बोलणार नाहीत. दुर्योधन मला, देवा इतका मूर्ख समजतो काय मला, इतका मूर्ख समजतो? द्या पांडवाला दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बँगलोर द्यायचं, आणि मग मला काय नारायणवाडी, जोडवाडी, शास्त्रीनगर, भगवाननगर ठेवतो का खाली? माझ्या वाट्याला हे ठेवणार का? चालणार नाही देवा, अजिबात चालणार नाही. एक गाव देणार नाही. बदललं ना महाराज, संपत्तीचा आश्रय केला. म्हणजे आता ते कोणत्या गावाचं नाव पाठा असं म्हणून हे गाव दिसले म्हणून बोललो बाबा मी. काय महाराज भगवंताने सांगितलं, ऐकलं नाही. दुर्योधनाने ऐकलं नाही. महाराज, देवा युद्ध करावं लागेल. युद्ध झालं. काय झालं? कौरवाचा ऱ्हास झाला, पांडवांचा जय झाला. का झाला? पांडवांनी भगवंताचा आश्रय केला. मग परिश्रिता हा तस्य, म्हणजे भगवंताचा आश्रय करून राहणारा तो 1 नंबरचा दास असतो. या सगळे दासत्वाचं चिंतन सोडा. आपण या दासत्वावर किती पण बोलू शकतो, पण आपली वेळ पण मर्यादित संपून गेलेली आहे. पण नामदेव महाराज सांगतात, आम्ही त्या देवाचे दास झालो. संपूर्ण अंगाने आम्ही त्या देवाचे, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, त्या देवा पंढरी रायाचे दास झालो. मग त्या देवाचं गान करत असताना टाळदिंडी घेऊन हाती विठ्ठल नाम गाऊ गीती. काही गात्यामध्ये केशवराज गाऊ गीती. नामदेव महाराजाच्या मंदिरामध्ये केशवराजाचं म्हणजे केशवराज म्हटलं काय आणि विठ्ठल म्हटलं काय? केशवराज किंवा विठ्ठल नाम गाऊ गीती. भगवंताचं टाळ दिंडी हातामध्ये घेऊन आम्ही गाऊ. दिंडी हातात घेणं म्हणजे काय? म्हणजे दिंडी म्हणजे जर एका दुसऱ्याची दिंडी हातात घ्यायची असं नाही. दिंडी म्हणजे विणा घ्यायचा, मृदंग घ्यायचा, आणि मग हे लावणी मृदंग श्रुती टाळ घोळ सेव ब्रह्मरस आवडीने त्या परमात्म्याचे नाम साधना करत जाऊ. आणि मग ऐका, या मृत्यू लोकामध्ये व्रत वैकल्याची परंपरा आहे. नामदेव महाराज, तुम्ही भगवंताची साधना करणार, पण लाखोली नावाचं एक व्रत सांगितलं जातं. फार श्रेष्ठ व्रत आहे ते, शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे. मग त्या व्रतामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. काही वेळेला मंजुळा अर्पण कराव्यात. 1 लक्ष जर भगवान शिवशंकरावर 1 लाख जर आपण बिल्वपत्र जर वाहिले ना, बेलपत्र जर वाहिले, तर त्याला 1 लाखोली म्हणतात. 1 लाखोली वाहिली, असं जुन्या काळातली पद्धती असायची. नामदेव महाराज, मग या लाखोलीचे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत आहेत ना, एखादं ते व्रत करणार का? नामदेव महाराज, आम्ही लाखोलीचं व्रत करणार, पण देवाच्याच नामाचं करणार. शेवटचं नाम म्हणे लाखोली सदा, नाम म्हणे लाखोली सदा, नाम म्हणे लाखोली सदा, नाम म्हणे लाखोली सदा. सहस्र नामी गोविंद नामाचा गोविंदा, सहस्र
नामाच्या दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे हे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली भगवान श्री पंढरीनाथ रायाचे प्रेम भंडारी भक्त शिरोमणी भक्तश्रेष्ठ श्री नामदेव महाराज या अभंगातून आपल्या अंतःकरणातील असणारी नामसाधना ती प्रकट करत आहेत. शेवटच्या चरणातून नामदेव महाराजांनी सांगून ठेवलं की अशा अनेक लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा ही नामसाधना आम्ही परमात्म्यालाच अर्पण करत राहू आणि हीच साधना करत राहू आणि या साधनेने त्या परमात्म्याच्या दास्यत्वाने आम्ही दैववान आहोत. म्हणून आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे यथामथे यथा अवकाश नियोजित वेळेमध्ये या प्रथम दिवशीमध्ये या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या अभंगावर बोलत असताना जे काही शास्त्र सुसंगत आहे ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची त्या संस्थेतील ब्रह्मनिष्ठ गुरुवार्यांचं आहे. परमपूजनीय श्री डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदी देवाची त्यांच्याही चरणापाशी बसून आम्ही ग्रंथ शिकलो. परमहंस परिव्राजकाचार्य भारतानंदजी स्वामीजी महाराज वेदांत साधनास्थली गुरुकुल श्री क्षेत्र लाडी वडगाव होळ स्वामीजी त्यांच्या चरणापाशी बसून आम्ही शिकलो. त्या थोर महापुरुषांनी आमच्यावर ज्ञानामृताचा वर्षाव केला आणि त्या ज्ञानामृताच्या वर्षावामध्ये माझ्यासारख्या छोट्याशा चातकाला बुद्धिरूपी चोचीमध्ये जे काही ज्ञानाचे कण व्यस्त आले ते मी व्यसण्याचा प्रयत्न केला. त्यातीलच काही अंश तुमच्यासमोर ठेवले. जे बरोबर आहे ते त्या महापुरुषांचं आहे, चुकीचं माझी मला परत करा. ही झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. तथा वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन निगमानंद बाबांच्या चरणी समर्पित करतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय विश्वंभर बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी आल्यानंतर खूप मोठा आनंद वाटला, कारण आम्ही आळंदीमध्ये शिकत असताना आमच्या पुढच्या पाठाला असायचे महाराज सव्वाशे हनुमान महाराज आणि उद्धव महाराज पुढं असायचे आणि ते पाठाला जरी संस्थेमध्ये पुढं असले तरी पण पंचदशीला मात्र आम्ही सोबतच असायचो. आपले पूज्य श्री डॉक्टर बाबा पंचदशी सांगायचे अगोदर 4थ्या वर्षाची
नंतर 3ऱ्या वर्षाची सांगायची. त्याच्या वेळेला 4थ्या वर्षाला होते तेव्हा आम्ही 3ऱ्या वर्षाला असायचो आणि आम्ही त्यांच्या पंचदशीला जाऊन बसायचो. त्यांची पंचदशीचे पुढचे प्रकरण चालायचे, आम्ही ते ऐकायचो. नंतर मग मध्ये अभंग वगैरे घ्यायचे महाराज. नंतर मग आमच्या पंचदशीचा पाठ, मग त्यांची पंचदशीचा पाठ ऐकायला आम्ही जाऊन बसायचो अगोदर. आमची पंचदशी होस तर ते उठत नसायचे, म्हणून आम्ही खूप सहवासात राहिलो. एकदम शांत स्वभाव. उद्धव महाराज डॉक्टर बाबाचे ते कन्हैया आश्रमामध्ये मला आणखीनही दिसते, डॉक्टर बाबा असे बसले असतील त्यांच्या उजव्या मांडीकून उद्धव महाराज आणि असे नाही हे उजव्या मांडीकून उद्धव महाराज आणि त्यांच्याजवळच हनुमानजी महाराज असायचे. अगदी एकाच सहपाठी. खूप शास्त्रावर प्रेम, खूप सद्गुरूवर निष्ठा, परंपरेवर प्रेम आहे. बाबांच्या सहवासामध्ये राहतात. खूप इथं आल्यानंतर हे सगळं दिसलं किंवा एवढ्या कमी वयामध्ये एवढं सगळं उभा करणं आणि ही परंपरा चालवणं हेच त्यांना शक्य झालं. पण हेच शक्य होण्याच्या पाठीमागं सगळी ताकद काय असेल तर बाबांची ताकद आहे, बाबांचा आशीर्वाद आहे, ताकद आहे. पण उद्धव महाराज आनंदामध्ये येतो का म्हणे आम्ही कडे बसून तेने असो निर्भर, असं आनंदात जीवन चाललेलं आहे आपले महाराज. दिसायला संस्थान 2 आहेत पण अगदी एक माय लेकराच्या नात्याने हे 2 संस्थान आहेत. अत्यंत निगमानंद बाबाच्या जिव्हाळ्याचं प्रेम ह्या संस्थांवर आणि या विश्वंभर बाबांचंही निगमानंद बाबावर प्रेम, असं एक जीवाने एक वटलेलं हे संस्थान आहे. इथं ही कीर्तनाची सेवा घडली. आम्ही खूप सामान्य आहोत. आमच्यासारख्याच्या कीर्तनामध्ये बाबांनी टाळ घेऊन उभं राहावं ही नक्कीच आमची योग्यता नाही. आम्ही सर्वसामान्य आहोत. पण आमचं परम भाग्य एवढं की आम्हाला पहिल्यापासून मोठमोठे साधू संत भेटत गेले. आम्ही आळंदीपासून घोलेबाबापासून पाहत आलो. भारतानंदजी महाराजासारखे थोर थोर महापुरुष. आम्ही भाग्यवान एवढ्यामुळं समजतो की आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिव्य त्यागी तपस्वी व्यक्तिमत्व पाहायला भेटले. आणि आमच्यासारख्या सर्वसामान्याच्या शब्दाला आम्ही कुठं डोंगर दऱ्यामध्ये राहतो, तिथं लाईट नाही, काही नाही आणि काहीतरी ग्रंथाचे पानं पलटत राहतो, भिक्षा मागून जीवन जगतो. पण अशाही ठिकाणी आम्ही घुलेबाबाचं पुण्यस्मरण करतो की ज्या घुलेबाबांची सेवा पूजनीय बाबांनी खूप सेवा केली. खूप घुलेबाबांची भरभरून आशीर्वाद आहेत बघा. निगमानंद बाबांच्या मागे, आपल्या जनार्दन बाबांच्या मागे खूप सेवा केली खूप, आणि त्या सेवेचं फळ आहे. आणि आम्ही घुलेबाबांचं पुण्यस्मरण पहिल्या वर्षी लक्ष्मण महाराज मेंगडे बंकर स्वामी संस्थानचे महाराज ते आले. त्याच्यानंतर पूजनीय नारायणगडचे महंत शिवाजी बाबा आले आणि मनात इच्छा आपल्या बाबांना न्यायचं, जनार्दन स्वामी बाबांना न्यायचं. जनार्दन म्हणावं कोणाला, मग आम्ही लोह बाबापाशी बोललो, ह्यांच्यापाशी बोलावं, अण्णापाशी बोलावं, माधव महाराजापाशी. मग ह्यांना आस्ते आस्ते बोलून आम्ही एक दिवस बाबाला भेटलो. हिंमत केली बाबा वाघदऱ्यामध्ये आम्हाला साधकाला दर्शन देण्यासाठी या. महाराज निरोप पोहोचला बाबाला गोरक्षणा टेकडीच्या कार्यक्रमात. बाबा म्हणले फोनवरच सांगा म्हणत सत्यवान महाराजाला मी येऊन जाईन. इतका आनंद भरून आला. बाबाच्या दर्शनाला आलो आणि बाबा पण आमच्या वाघदऱ्यामध्ये आले. ज्या अर्थी आमच्याकडे असे साधू संत येत राहतात त्या अर्थी बहुतेक आमचा मार्ग हा सन्मार्गाने आम्ही चाललेलो आहोत. आणि या मार्गावर आमच्या पाठीमागं बाबांचे आशीर्वाद कायम असेच राहूत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचं, या गुणीजन मंडळीचं आमच्यावर कायम प्रेम राहो. हे उदार अंतकरण आहेत, हिमालयाच्या तोडीचे ह्या स्वर गंधर्व आहेत, गानगंधर्व आहेत, पाठांतर भरपूर, तपश्चर्या त्यांचं साधना पण भरपूर आहे, परंपरेवर प्रेम आहे. अशा ह्या गुणीजन मंडळीचंही आमच्यावर जी प्रेमाची नजर आहे ती कायम राहो. बाबांचे आशीर्वाद राहोत, उद्धव बाबांचं प्रेम राहो. आणि या परंपरेशी आपलं कायम निष्ठा तुमच्यासहित माझ्यांची कायम शेवटच्या श्वासापर्यंत अशीच राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.